खेळायचे रोशन विलास पाटील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 5 धावा झालेत. उजवी डावी जोडी सन्माननीय कपिल पाटील साहेब, त्यांच्या जोडीला सन्माननीय प्रमोद हिंदूराव साहेब आणि सर्व मान्यवर आता स्टेजवर आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. 25 ते 30 हजार लोकांना भेटणं सोपं नव्हे. बेहतरीन गेंद, लेकिन बहुत अच्छे से उसको टिक आउट किया. बल्ला ज़्यादा ऊपर उठाया ही नहीं था, छोटी बैकलिप से टिक आउट करते हुए ऑन साइड में सिंगल से अपना खाता खोलते हुए संजू कनोजिया. नक्कीच आज म्हणजे आपल्यासाठी सुद्धा सुवर्ण क्षण आहे, कारण साहेबांचा क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. त्यांचा सोशल मीडियावर एक इंटरव्ह्यू मी पाहत होतो. त्यांनी सांगितलं की हा एक क्रिकेटचा महायज्ञ आहे आणि या महायज्ञामध्ये पूर्ण भारतातून खेळाडू खेळायला येतील ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये, आणि जे ग्रामीण आणि इतर जे फॉर्मॅट आहेत तिथे खेळाडू आहेतच. म्हणजे खूप मोठी खिरापत आहे आज भारतीय लोकांसाठी. यहाँ पर स्टैंड्स में कई सारे दर्शक मौजूद हैं और ऑनलाइन 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर 16,000 से ज़्यादा दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. सभी का हार्दिक स्वागत. इस बार स्ट्रोक ऑफर ही नहीं किया, वाइट समझकर छोड़ दिया था, लेकिन लाइन के अंदर थी. राजू पालडीची गोलंदाजीची खासियत आहे, म्हणजे त्याच्याकडे जो अँगल आहे तो अँगल तोच ठेवतो, परंतु यष्ट्या वेगवेगळ्या ठेवतो. कधी कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटीमध्ये, कधी ऑफ स्टंपर. अपील जोरदार है इस बार, लेकिन यहाँ पर इम्पैक्ट मुझे लगता है कि थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था, जिस वजह से अंपायर ने अपील को ठुकरा दिया है. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे सरोज प्रामाणिक. हा इम्पॅक्ट कदाचित बाहेर असावा. लॉ नंबर 36 म्हणतो बॉल लीगल आहे की नाही, फलंदाजाने शॉट ऑफर केला आहे की नाही, इम्पॅक्ट काय आहे, इन लाइन, हिटिंग द लाइन, असे प्रश्न. एक और बेहतरीन गेंद. चौके से शुरुआत हुई थी इस फाइनल मैच की, इस पहले ओवर की, लेकिन उसके बाद कमाल का कंट्रोल दिखाया है अपनी लाइन और लेन पर गेंदबाज राजू पालडी ने. सिंगल के साथ ओवर की समाप्ति. स्कोर पहले ओवर की समाप्ति पर 7 रन बिना किसी नुकसान के. रिग्नेश 11 दिल्ली धमाका. वेट अँड वॉच ज्याला आपण म्हणतो, अगदी थोडंसं टेस्ट मॅचचं टेम्परामेंट ह्याच्यात हवा, कारण 8 षटकं पूर्ण तुम्हाला खेळायला भेटतात. सन्माननीय कपिल पाटील साहेब अगदी काल मध्यरात्रीपासून लोकांना भेटत आहेत. वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन, अगदी हळदी कुंकू म्हणा किंवा आज आयुष्यमान भारत कार्डचं वाटप म्हणा, ब्लड डोनेशन कॅम्प म्हणा, आणि अगदी साहेबांनी एक पोस्ट टाकली आहे. कुळगाव बदलापूर येथील व्यापाऱ्यांचा जो प्रश्न होता, शेड त्यांच्या दुकानाच्या बाहेर होते, त्यावर महानगरपालिकेने अतिरिक्त शुल्क आकारलं होतं आणि त्यासाठी मीटिंग घेतली आणि आता त्याच्यावर तोडगा येणार आहे. म्हणजे छोटा प्रश्न असो मोठा प्रश्न असो, कपिल पाटिल जी म्हणजे फॉलोअप आणि फॉलोअप. जहाँ बिल्कुल सही फरमाया आपने. आदरणीय कपिल जी पाटिल साहब का आज जन्मदिन है और उनके जन्मदिन के अवसर पर ये महामुकाबला हमें देखने को मिल रहा है. माजी केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज ट्रॉफी 2025 में ऑल इंडिया ओपन कैटेगरी का ये फाइनल मैच है. नेवर लेकर गेंदबाज वीर रबारी. निकल कर खेलने का प्रयास था, लेकिन थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद हल्की सी बाहर निकली थी. गेंद के लाइन में पहुंच नहीं पाए वहां पर सरोज. ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल वीर रबारी यांचा. आपल्या पौराणिक काळामध्ये ब्रह्मास्त्र हा चेंडू शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. खेळ शक्तीचा, खेळ युक्तीचा एक टॅगलाईन आपण वाचतोय मगाशी, आणि तंतोतंत ती युक्ती सार्थक ठरवली आहे. त्या हा खेल जिद का है और खेल संयम का भी है. यहाँ पर स्विच इट करना चाहते थे, थोड़ा सा संयम गवाया. अब की बार छकाया वहां पर बैट्समैन को. वीर रबारी ने पूरे टूर्नामेंट में इनका जलवा देखने को मिला है. ऑफ कटर थी, टप्पा पड़ने के बाद ये अंदर की तरफ आई. पहली गेंद आपने देखा वो लेग कटर डाली थी उन्होंने. तो बहुत सारी विविधता है वीर रबारी के पास. रन संख्या 11 बगैर नुकसान के दूसरे ओवर का खेल प्रगति पर. इस बार शॉट ऑफ लाइन पुल, पावरफुल, डिलाइटफुल और सक्सेसफुल.
6 रन। धन्यवाद। तर या स्पर्धेसाठी 2 आकर्षक कार आणि 51 बाईक्स अशी ही स्पर्धा, भारतात प्रथमच अशा प्रकारचं मोठं बक्षीस असलेली ही एकमेव स्पर्धा। त्याचप्रमाणे लकी ड्रॉसाठी देखील आकर्षक कार आहे, 2 व्हीलर गाडी आहे आणि इतर आकर्षक पारितोषिकं देखील आयोजकांनी ठेवलेली आहेत। ओवर टू कॉम्बॉक्स। ढेर सारे इनामात। पहला सिक्सर इस फाइनल मैच का सरोज के बल्ले से निकला इस बार ओवर द टॉप ऑफ मिड ऑफ, गेंद निकल गई है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 4 रन। ही फ्रूट सलाड गोलंदाजी असेल तर माझी फलंदाजी कॅफेटेरिया बॅटिंग आहे। पहिला ऑफ कटर आला, त्या ऑफ कटरला इन दी आर्क आउट ऑफ द पार्क षटकार आणि आता ईश्वर दत्त टायमिंग दाखवत अगदी मिड ऑफच्या वरून टोलावलेला हा चौकार। 21 धावा। इस बार बल्ले के निचले हिस्से पर लगी है ड्राइव किया, मिसफील्ड मिड ऑफ पर जहां पर कोई रन नहीं होना चाहिए था वहां पर सिंगल प्राप्त करते हुए सरोज प्रामाणिक। कप्तान बहुत ही बेहतरीन फॉर्म में नजर आ रहे हैं। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना किसी नुकसान के, और इसके साथ ही दूसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ। मैंडेटरी पावर प्ले समाप्त हुआ है, लेकिन यह 8-8 ओवर का मैच है। एक और ओवर पावर प्ले का बचा हुआ है जो कि बैटिंग पावर प्ले रहेगा। ओवर नंबर 4 से लेकर ओवर नंबर 7 तक 1 ओवर के लिए बल्लेबाज चुनाव करेंगे उस बैटिंग पावर प्ले का। शुरुआत अच्छी है दिल्ली धमाका के लिए। रिग्नेश 11, रिग्नेश प्रताप पाटील फेम टीम। नक्कीच चांगली सुरुवात, म्हणजे मागील सामन्यात जे प्रदर्शन आहे ते सातत्यता त्याने ठेवलेली आहे आणि ही सातत्यताच तुम्हाला पुढे घेऊन जाते। धावा काढणं ही कुशलता आहे आणि धावांची सरासरी ठेवणं हे जे आहे ते शिस्त आहे, परंतु धावा दुप्पट आणि तिप्पट करणं ही एक कला आहे आणि या तिन्ही गोष्टी सरोज प्रामाणिककडे आहे। एक बार फिर से आप देख सकते हो माननीय श्री कपिल जी पाटिल साहब को मंच पर उपस्थित है। आज उनका जन्मदिन और बड़े धूमधाम से उनका जन्मदिन मनाया जा रहा है। नेवर लेकर राजू पालड़ी, जोरदार अपील लेग बिफोर के लिए, बहुत ही जोरदार अपील है लेकिन अंपायर की सहमति नहीं। नक्कीच फलंदाजाची भंबेरी उडाली होती त्या चेंडूवर। ह्या वेळेला बघा अँगल जास्त मोठा नाहीये, स्टंप टू स्टंप डिलिव्हरी अगदी मास्टर स्ट्रोक होता, परंतु बॅटरची हाईट आणि तो कदाचित थोडासा फॉरवर्ड असावा। आपण तिरपे बसलोय म्हणून इथून आपल्याला जज करता येणार नाही। अंपायर इज द बेस्ट जज, पण धाव संख्या 22। अच्छी गेंद थी ये राजू पालड़ी की, पहले ओवर में भी बहुत अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने, सिर्फ 7 रन दिए थे। अभी भी पहले विकेट की तलाश में टीम रेड डेविल्स अमर साई। इस बार देखा परखा जाने दिया क्योंकि ये दिशाहीन गेंद है। व्हाइट का इशारा अंपायर द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर विकेटलेस पॉवर प्ले जे आपण म्हणतो ते त्यांनी दाखवलंय। अजून त्यांच्याकडे 1 षटक बाकी आहे जिथे बॅटिंग पॉवर प्ले बाकी आहे। डेफिनेटली मोठा स्कोर करतील। जड़ में रखा है इस बार, उसको खदेड़ कर निकाला है लॉन्ग ऑफ की दिशा में। फील्डर मौजूद है बाउंड्री पर। चूंकि अब पावर प्ले समाप्त हो चुका है तो थोड़ी फैली हुई फील्ड है, 5 खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट करते हुए सरोज प्रामाणिक 22 पर पहुंच चुके हैं। कप्तान मात्र 13 गेंदों का सामना किया है। संजू कनोजिया ने 1 ही गेंद खेली है, 1 पर बैटिंग करते हुए। हाँ, म्हणजे कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की जास्तीत जास्त चेंडू तुमचा इन्फॉर्म असलेला खेळाडू खेळत असतो। 22 वर नॉट आउट आहे सरोज, 1 वर संजू। लेंथ बॉल आड़े बैट से सामने प्रहार किया है लॉन्ग ऑन की जानिब। अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर एजाज कुरैशी मौजूद है टीम में। 1 ही रन लेने का अवसर। स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन बिना किसी नुकसान के। या स्पर्धेमध्ये खेळाडू पूर्ण भारतातून अगदी म्हणजे गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, अगदी गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून खेळाडू आलेले आहेत। सरोज प्रामाणिक हा पश्चिम बंगालमधून, संजू कनौजिया दिल्ली येथून आलाय, राजू पालड़ी, अजय मेरू म्हणजे अजमेर राजस्थानवरनं आलाय। सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा। पूरे भारत भर में से खिलाड़ी आए हैं इस टूर्नामेंट में खेलने के लिए।
अच्छी गेंद है लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक हल्के हाथों से टर्न करते हुए डीप मिड विकेट की तरफ। एक और सिंगल लेने का अवसर। राजू ने ज्यादा आजादी बरतने नहीं दी है किसी भी बल्लेबाज को इस पूरे टूर्नामेंट में। विकेट टेकर भी रहे हैं, हालांकि अभी तक इस फाइनल मैच में विकेट नहीं चटका पाए हैं, लेकिन काफी किफायती गेंदबाजी। आणि त्याचबरोबर या दोघांनी निर्धाव चेंडू न खेळता एकेरी दुहेरी धाव घेत धावबल गलत ठेवलंय, ती सुद्धा एक चांगली गोष्ट आहे। 27 धावा, 27 रन बिना किसी नुकसान के 8-8 ओवर का ये महामुकाबला। इस बार पिकअप शॉट, गजब का शॉट है ये संजू कनौजिया के बैट से। मैक्सिमम 6 रन। का मारलाय आपला, त्या फटक्याने त्याने मारा बोथट केलाय, कारण राजू पालडी याचं वर्चस्व होतं, परंतु चेंडू आला कधी गेला कधी, टच एंड गो शॉट। 33 धावा। जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी उस पर छाप पड़ चुकी थी 6 रनों की। संजू का ये पहला सिक्सर और इस मैच का दूसरा छक्का। रन संख्या 33 बिना किसी नुकसान के। फ्लाइंग स्टार्ट देते हुए प्रारंभिक बल्लेबाज रिग्नेश 11 दिल्ली धमाका को। राजू एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट और फिर से उड़ाया है, लेकिन इस बार टाइमिंग उतनी खास नहीं है। फील्डर दूर से आते हुए नहीं पहुंच पाए हैं। दो खिलाड़ियों के बीच में से गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। समाप्तीनंतर धावसंख्या 37। राजू पालडी 2 षटकं 22 धावा। बघा तो त्यांचा ब्रह्मास्त्र होता, परंतु त्याला गडी दिली नाहीये। संजू कनौजिया 4 चेंडू 12 आणि सरोज प्रमाणिक 14 चेंडू 23। बहुत ही इंटरेस्टिंग बात है, सेमीफाइनल मुकाबला जो हमने देखा था, पहला सेमीफाइनल चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी और रेड डेविल्स के बीच में, उस मैच में चैलेंज स्पोर्ट्स को केवल 32 रनों तक सीमित रखा था 6 ओवर के मैच में रेड डेविल्स के गेंदबाजों ने। लेकिन इस फाइनल मैच में अभी तक गेंदबाज ज्यादा प्रभाव नहीं डाल पाए हैं दिल्ली धमाका की बल्लेबाजी पर। 3 ओवर में 37 रन खर्च किए हैं, 37 विदाउट लॉस। अजय, तुम्हाला असं वाटते की 6 ते 8 षटकांचं जे ट्रान्झिशन आहे त्याचं थोडंसं कुठेतरी दडपण घेऊन ते गोलंदाजी करतायत, त्यांना लवकरात लवकर 8 षटकं संपवायची आहेत आणि इथे कुठेतरी त्यांचा जो नेम आहे तो चुकत आहे। ये भी हो सकता है हालांकि, लेकिन बल्लेबाजी बहुत उम्दा हुई है। शॉट सिलेक्शन आप देखिएगा बहुत ही उम्दा रहा है दोनों भी बल्लेबाजों द्वारा। गेंद के मेरिट पर खासतौर पर ज्यादातर शॉट्स देखने को मिले हैं। अच्छी गेंदों को सम्मान दिया गया है। विकेट पर प्राइस टैग लगाकर आए हैं प्रारंभिक बल्लेबाज। अजय, मला असं वाटतं अजून 1 षटकापर्यंत जर गडी बाद झाला नाही तर हे दोन्ही फलंदाज आहेत ते तुटून पडतील। आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय, 3 खेळाडू वर्तुळाच्या बाहेर असतील। बैटिंग पावर प्ले, विकेट अभी तक गिरा नहीं है। दोनों की नजरें चमती हुई नजर आई है। संजू ने भले ही 4 गेंदें खेली है, लेकिन वे भी काफी अब विस्फोटक नजर आते हुए। 1 छक्का और 1 चौका जड़ चुके हैं 12 पर बैटिंग करते हुए। गेंदबाजी के लिए प्रसन्ना पाटिल। बैटिंग पावर प्ले के दौरान 3 खिलाड़ी रहेंगे सर्कल के बाहर। प्रसन्ना पाटिल रायगढ़ के खिलाड़ी है और अच्छा टूर्नामेंट उनके लिए भी घटा है। लेकिन अब ये बड़ी चुनौती है क्योंकि ये फाइनल मैच है। शुरुआत अच्छी मिली है विपक्षी टीम को, अर्थात रिग्नेश 11 दिल्ली धमाका टीम को। सामने टीम है रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग। रेड डेविल्स के नाम से अर्पित चतुर्वेदी जी ने इससे पहले भी इस मैदान पर जो टूर्नामेंट हुआ था डिस्ट्रिक्ट वाइज टेनिस क्रिकेट ब्लास्ट, उसमें भी टीम डाली थी मुंबई की टीम और उस टीम ने फाइनल जीता था। आज फिर से उनकी टीम फाइनल में, लेकिन शुरुआत उतनी अच्छी नहीं है। टॉस जरूर उनके पक्ष में गिरा, फील्डिंग करने का निर्णय लिया गया
और जो सोच थी कप्तान की पहले फील्डिंग करने की, उसके पीछे ये सोच जरूर थी कि विकेट्स मिलेंगे उनको शुरुआत में, लेकिन अभी तक विकेट नहीं मिला है और दबाव कहीं ना कहीं जरूर इस समय रेड डेविल्स पर। पूर्वार्ध तसा चांगला नाहीये, परंतु उत्तरार्ध कदाचित चांगला होऊ शकतो, कारण आपण बघितलं रिग्नेशने सुद्धा तशीच रिकव्हरी केली होती सेमीफायनल मध्ये। पहले प्रसन्न आ रहे थे गेंदबाजी के लिए, लेकिन वहां पर गेंदबाज को बदला गया है इस बैटिंग पावर प्ले के लिए। वीर रबारी को ही कंटिन्यू रखा गया है, जिन्होंने दूसरा ओवर किया था, थोड़े से महंगे साबित हुए थे। सिंगल के साथ इस ओवर की शुरुआत होती हुई, रन संख्या 38। दर्शकों के लिए स्वर्णिम अवसर है, स्टैंड में यदि आप कैच लपकते हो तो आपके लिए 1000 रुपयों का कैश प्राइज है और साथ में एयर कूलर भी आपको मिलेगा। खाली स्टैंड में ही कैच लपकना है, स्टैंड के बाहर नहीं। आगे निकले कनौजिया, लॉफ्ट कर दिया है, ऊंचाई ज्यादा दूरी कम, मौका बना है और मौके को भुना लिया गया है। रिले कैच, कमाल का ये कैच। एक ने कही दूजे ने मानी, नानक कहे दोनों ज्ञानी। हा झेल जर सुटला असता तर आयुष्यभर माफ करू शकले नसते स्वतःला। काय जबरदस्त झेल, संजू कनौजिया मिसटाइम केलं, त्यांना माहित होतं मला जायचं आहे आणि शेवटी त्यांच्या हातातनं झेल सुटला, परंतु मागे बघा इजाज कुरेशी आणि विजय पावले। शेवटी विजय पावले बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, तो आहे विजय पावले। पावले की विजय हो गई इस गेंद पर। गेंद के पिच तक पहुंच नहीं पाए थे, बहुत दूर से खेले थे, ऑन दी अप खेला था, आगे जरूर निकले थे, लेकिन सिर आसमान में कंट्रोल में नहीं थे इस स्ट्रोक के बल्लेबाज। एजाज का प्रयास अच्छा, उन्होंने बाद में डाइव भी लगाई थी, लेकिन वहां पर काफी सतर्क थे विजय पावले। बेहतरीन कैच। मिस्टर मीत गुले साहब का आगमन हुआ है, आपका बहुत बहुत स्वागत है माजी केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज ट्रॉफी 2025 में। यंग एंड डैशिंग पर्सनालिटी महेश चौगुले साहब के सपूत मित चौगुले साहब, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। 38 पर लगा है पहला झटका। बैटिंग पावर प्ले, ये भी दोधारी तलवार मानी जाती है आरिफ जी, इसमें तेज गति से रन्स भी बन सकते हैं, तेज गति से विकेट भी गिरती है। सापशिडीचा खेळ आहे खरं म्हटलं तर। नए बल्लेबाज सिकंदर भट्टी, बैटिंग ऑर्डर में उनको प्रमोट किया गया है। पिछले मैच में थोड़ा लोअर डाउन दी ऑर्डर आए थे बल्लेबाजी के लिए और मैच जिताऊ पारी खेली थी। फुलर लेंथ की गेंद ड्राइव कर दिया है ऑन साइड में, ज्यादा दूर गेंद ट्रेवल नहीं कर रही है, मिड ऑन की तरफ सिंगल से खाता खोलते हुए नए बैट्समैन सिकंदर भट्टी, बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर है। तर 4 ओव्हर झाल्यानंतर जेव्हा ड्रिंक्स इंटरवल होणार त्यावेळेला ड्रॉ होणार आहे, लक्षात ठेवा। सायकल साठी आपण ड्रॉ करणार आहोत। सिकंदर भट्टी कच्छ गुजरात के प्लेयर है। वीर रबारी दाहिने से ओवर द विकेट, ओवर पिच, ओहो मौका बना है, ओह एक और बेहतरीन कैच। इस बार ऐसे लगता है कि गेंदबाज का हाथ लगा था, लेकिन पीछे मिड ऑफ पर कैच लपका गया है। एक और बैट्समैन आउट होते हुए सरोज प्रमाणिक। कपिल साहिब आज ज्यांचं अभिष्ट चिंतन आपण केलं ते सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण खास प्रेक्षकांसाठी जो लकी ड्रॉ आहे त्याचं आपण इथे एक व्हील स्पिन करतोय। त्याचा फ्रीजसाठी इथे आपण लकी ड्रॉचं व्हील स्पिन करतोय आणि साहेबांनी व्हील स्पिन केलंय। पाहूया कोण भाग्यवंत असेल तो। अनुष लोखंडे 8097332616। अनुष लोखंडे। अनुष लोखंडे आहात का आपण? असाल तर त्वरित लवकर या। बॅटिंग पावरच्या ओव्हरमध्ये 2 लागोपाठ हादरे दिलेत आणि हीच कमबॅक याची वाट पाहत होते रेड डेव्हिल्स।
जो ओवर चाहिए था रेड डेविल्स को, उसी तरीके का ये ओवर घटता हुआ वीर रबारी द्वारा। नए बैट्समैन नंबर 4 पर करण अंबाला, हरियाणा के खिलाड़ी है और इन दिनों सबसे बेहतरीन फॉर्म में कोई ऑलराउंडर है तो वो करण अंबाला है। वाइट के साथ उनका स्वागत यहाँ पर, हालांकि वाइट डालना तो नहीं चाहते थे लेकिन लाइन खराब रही इस दफा। एक स्लिप तैनात की गई है, अटॅकिंग सोच नजर आ रही है। आवाक्याचा खूप बाहेर करण अंबालावर भरपूर काय अवलंबून असणार आहे। फायनल स्कोर 40, 2 गडी बाद। कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचकर कवर ड्राइव किया है, मिसफील्ड, गेंद पीछे निकल रही है, रोकना थोड़ा सा मुश्किल रहेगा। पहुंचे जरूर है लेकिन जहां पर सिंगल मिलना थोड़ा मुश्किल था वहां पर 2 रन आपने कंसीड किए हैं। 2 रनों से खाता खुलता हुआ करण अंबाला का। अभिषेक डलहोर उनका नाम है लेकिन करण अंबाला के नाम से ज्यादा पॉपुलर हो चले हैं इस टेनिस क्रिकेट के खेल में। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन 2 विकेटों के नुकसान पर। 23,000 से भी ज्यादा लोग इस समय हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर। आप सभी का हार्दिक स्वागत है माजी केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज ट्रॉफी 2025 में। इस बार निकलकर मारना चाहते थे लेकिन बीट हुए। अच्छी गेंदबाजी, जबरदस्त वापसी इस ओवर में देखने को मिली है वीर रबारी द्वारा। पहले ओवर में 15 रन खर्च किए थे उन्होंने। रोशन पाटील याला सुपूर्द करण्यात येते। भाग्यवान विजेता रोशन पाटील। आज साहेबांचा वाढदिवस, मात्र भाग्यवान ठरला तो रोशन पाटील। तो यहाँ पर नए ओवर की शुरुआत और सिकंदर भाटी ने 6 रन से हल्ला बोल दिया है और वहां पर अंपायर ने कहा है कि अब बॉलर का एक बर्थडे सॉन्ग साहेबांचा अभिष्ट चिंतन करण्यात येते आयोजन समितीच्या वतीनं। बर्थडे सॉन्ग प्ले
निरोप घेताना, रजा घेताना, साहेब आपण आलात, कार्यकर्त्यांना बळ दिलं, प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल सर्व उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं, आयोजन समितीच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. फेयर डिलीवरी. तो सिकंदर भाटी ने 6 लगा दिया. सिकंदर ने अपने आले का ऐलान कर दिया. ये जो डर, ये जो दर्द है, ये जो डर, ये जो दर्द है, जो भी है तेरे अंदर है, एक बार खुद के बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर देख, फिर तू भी एक सिकंदर है. और सिकंदर भाटी विजय पावले की यहां पर धीमी गेंद थी. पावले भी चेंज ऑफ पेस अच्छा करा लेते वीरबारी की तरह. आणि तेच गोलंदाज जास्त सक्सेसफुल ठरताना दिसलेत मागच्या काही वर्षांमध्ये, ज्यांच्याकडे चांगली विविधता आहे. आदरणीय कपिलजी पाटील साहेब आपल्यातून रजा घेत असताना पुन्हा एकदा साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल आपले शतशः आभार. पावले के सामने बिल्कुल सीधे बल्ले से देखिए, ये चतुराई भरा क्रिकेट है. और 1 को 2 में तब्दील करना चाहते थे, वापस अपने अपने घर में चले गए. खराब डिसीजन होता. हितेंद्र सिंह जाडेजा, इनका थ्रोइंग आर्म बहुत अच्छा है, बच गए. शेवटच्या क्षणाला तो चांगला निर्णय पाहायला मिळाला. दुसरी धाव त्यांनी टाळलेली आहे. 8 धावांवर पोहोचलाय सिकंदर. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2 धावांवर खेळतोय करण अंबाला. संघाची धावसंख्या 2 बाद 49. 5वं षटक सुरू आहे. 49 for 2. बहुत अच्छा कंसोलिडेशन हुआ है. चौथे ओवर में 2 बैक टू बैक विकेटें गिरी, लेकिन उसके बाद वापसी करने का प्रयास है. 49 for 2. करण अंबाला खेल रहे इस वक्त 2 पर. बिल्कुल आराम के साथ वो कवर ड्राइव खेला. 1 रन लिया. वापस हितेंद्र सिंह जाडेजा एक्शन में आते हुए. अब देखिए यहाँ पर करण अंबाला एक अच्छा काम कर रहे हैं. अच्छी गेंदों पर भी कम से कम 1 ले रहे हैं. स्कोर हो गया 50. बल्लेबाजी हो रही है झकास. धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा. तिसऱ्या षटकामध्ये देखील 15 धावा. परंतु चौथं षटक जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक होतं, फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज वीरनं आणि 2 महत्वाचे गडी देखील बाद केले. 50 for 2. आखिरी वक्त पर इरादा बदला. बहुत अच्छा स्टॉपेज. चौका बचा लिया. खूप चांगला फटका होता हा. डेफ टच. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस उघडला होता आणि ऑलमोस्ट त्या शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरला बीट केलंच होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण खूपच दक्ष पाहायला मिळालाय फिल्डर. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 51. 5वां ओवर चल रहा है. 8-8 ओवर का ये अंतिम मुकाबला है. 51 रन 2 विकेट के नुकसान पर. टॉस जीतकर पहले बॉलिंग करते हुए रेड डेविल्स. इस बार स्क्वायर कट लगा दिया. बॉल कुछ समय हवा में रही है, वहां तेज कदम भागती हुई, रोकने का प्रयास और 2 रन पूरा करते हुए करण अंबाला. अजूनही मोठा फटका करणच्या बॅटमधून आलेला नाही. थोडंसं शांत त्याला ठेवण्यात आलेला आहे. तो शांत राहिलेला आहे किंबहुना, आणि कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. 3 षटकांचा खेळ अजूनही व्हायचा आहे या डावामध्ये. रिग्नेश 11 दिल्ली धमाका संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस हारल्यानंतर धावसंख्या 53. आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सबस्क्रायबर्स मीटर. 9,41,500 पेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलचे. आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व स्पर्धांचे नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. यस, और इसके अलावा रील्स, शॉर्ट्स, वीडियोस ये भी आपको देखने मिलेंगे. आप हो सकता है उसमें किसी एक में आप भी हो, तो ऑलवेज सब्सक्राइब टू द चैनल. 70-70 लाइव. 53 for 2. आपने सही कहा, थोड़ा सा करण अंबाला रुक कर खेल रहे हैं, लेकिन उसका मतलब ये नहीं है कि मैं पीछे हट रहा हूँ. ध्यान रखो, मैं तुम्हारी तरफ ही आ रहा हूँ. ये करण अंबाला का एक छुपा संदेश है. नया ओवर लेकर आ रहे प्रसन्ना, और प्रसन्ना के सामने सिकंदर भाटी. एक अलग स्टांस उनका, heavily tilted towards the onside. इस बार बल्ले का मोटा सिरा, वहां पर बॉल भंवरे की तरह घूमी और 1 रन.
पंचांनी मात्र टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. पंचाच्या भूमिकेत जय पवार यांना आपण बघतोय. त्यांच्या समवेत उमेश केणे या फायनल मॅच साठी थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेंथ बॉल, थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. बाउन्स चांगला पाहायला मिळाला प्रसन्नाच्या या बॉलमध्ये. ओव्हर स्टेपिंग चेक करायचंय. फेयर डिलीवरी. तो खेल की शुरुआत होगी. प्रसन्न अच्छे पेस पर बॉलिंग करते हैं और प्रसन्न का काम ही है टीम को प्रसन्न करना, प्रसन्न रखना. करण अब्बाला भारत के सबसे बेहतरीन हरफन मौला खिलाड़ी के रूप में गिने जाते हैं. अगर हरफन मौला खिलाड़ियों की फहरिस्त बनाई जाए तो सरे फहरिस्त आएंगे. चौवन पे 2 बहुत जल्दी सफल हो गया है. देखिए यहां पर रिस्की रन है. स्टंप्स बिखेरने का प्रयास और तीसरा अंपायर फिर से एक्शन में. सेलिब्रेशन देखील मैदानामध्ये सुरू झालेलं आहे योगेश पेंडकरचं आणि गोलंदाज प्रसन्नाचं. पण अखेरचा निर्णय तिसऱ्या पंचांचा यायचा बाकी आहे. खरं तर फलंदाजाला देखील लवकर कळत असतं की नेमका तो पोहोचलेला आहे की नाही. आणि थोडा निराश देखील दिसतोय आपल्याला फलंदाज सिकंदर. आणि निराश होणारच कारण तो बाद झालाय. ओयूटी आउट. देखिए करण अंबाला को भी कुछ सोचना होगा. पिछले मुकाबले में करण अंबाला रन आउट हुए थे और इस बार उनके पार्टनर रन आउट हुए हैं. सो जहां करण अंबाला है वहां रन आउट इन्वॉल्व है. ये एक चीज उनको जल्दी भूलनी पड़ेगी. फार मोठा धक्का बसलाय. मागील काही षटकांमध्ये गोलंदाजी फार चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. चांगला बाउन्स बॅक गोलंदाजांनी केलाय. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फलंदाज प्रभावी ठरले होते. विशेषतः सरोज प्रामाणिक अप्रतिम बॅटिंग करत होता. 24 धावांचं योगदान कॅप्टनने दिलं. 12 धावांवर बाद झाला संजू कनोजिया. सिकंदर भाटीने देखील चांगली बॅटिंग जरूर केली. 10 धावांचं योगदान दिलंय. मायरा दीपेश माळी याला तुम्ही पाहू शकता. धावसंख्या 54, 3 गड्यांच्या मोबदल्यात 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रत्येकी 8 षटकांचा हा अंतिम सामना. रिग्नेश 11 दिल्ली धमाका विरुद्ध रेड डेव्हिल्स अमर साई डिंगडोंग. तो अब यहाँ पर संस्कार ध्यानी देखिए नन्ही मुन्नी बच्ची और कस्टमाइज ब्रांडेड टेनिस बॉल आप देख रहे हैं. खेल की शुरुआत और संस्कार ध्यानी पिछली सुप्रीमो ट्रॉफी में जो जबरदस्त उन्होंने बैटिंग की थी शीर्षार्थ स्पोर्ट्स के लिए सेमीफाइनल में, और ऐसी एक मजबूत पारी यहाँ उनसे उम्मीद करी जाएगी. बहुत ही खराब गेंद और वहां पर समझ नहीं पाए. अब क्या किया जाए इसी बॉल पर. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत पंच. खरं तर हा बॉल टाकायचाच नव्हता असं वाटत होतं. अखेर बॉल हातातून निसटलाय. शेवटच्या क्षणाला शॉर्ट बॉल होता. स्लोवर शॉर्ट बॉल होता इनटू द विकेट. अलग अलग स्ट्रोक के लिए हम नाम दे सकते हैं पर ऐसी गेंदों के लिए नाम आना भी क्रिकेट में जरूरी है. 54 पे 3 बहुत जबरदस्त वापसी रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग टीम ने की है. सिकंदर भाटी रनआउट होकर लौटे. संस्कार अक्रॉस द लाइन खेलने गए. बॉल के ऊपर से नजरें हटा ली. प्रसन्ना अब वाकई में अपना काम कर रहे हैं. खूप चांगलं षटक आतापर्यंत. 4 चेंडू टाकलेत. फक्त एकच धाव खर्च केली आहे. रनआउटच्या रूपात विकेट मिळाली या षटकामध्ये. चांगला बाउन्स पुन्हा एकदा. जो स्कोर 80-90 का सरोज प्रामाणिक टॉस टाइम पे बता रहे थे वो होना शायद मुश्किल हो जाए, लेकिन कोशिश की जा सकती है क्योंकि करण अंबाला अभी वहां खड़े हैं. लेफ्टी टू लेफ्टी जड़ में आती हुई गेंद और वहां पर अब नो बॉल और तीसरे अंपायर की मदद. इथे आता आम्ही शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतोय सूर्यकांत पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी जोशी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आयोजन समितीतील सदस्य सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सचिन जोशी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय.
आयोजन समितीतील सदस्य रिग्नेश प्रताप पाटील यांना विनंती असेल आपण जॉयकुमार सुजित पाटील यांचा शुभ सन्मान करावा. नो बॉल. और रिव्यू गंवा दिया बॉलिंग साइड ने. रिव्यू रखना, रिव्यू का इस्तेमाल करना, ये केबीसी के फोन अ फ्रेंड या 50-50 लाइफलाइन से कम नहीं है. खेल की शुरुआत संस्कार ध्यानी और प्रसन्ना में यलगार. अब जबरदस्त शॉट, फ्री हिट की बॉल दी, घुमा के इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, 6 रन. मी विनंती करतोय पुन्हा एकदा रिग्नेश प्रताप पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण कुमार मीत महेश चौगुले यांचा शुभ सन्मान करावा. आमदार महेश चौगुले यांचे सुपुत्र मीत महेश चौगुले यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. आपण बघू शकता यंग जनरेशन. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. ओवर टू कमेंट्री बॉक्स. 61 for 3. अचानक प्रसन्ना के नो बॉल ने और नो बॉल के बाद आए हुए सिक्सर ने हल्ला बोल दिया है. संस्कार ध्यानी कद में थोड़े छोटे हैं, हाइट कम है लेकिन फाइट ज्यादा है और यही खिलाड़ी को अपने आप से कहना होता है. तो यहां पर परिस्थितियां अब थोड़ी बदल रही है रिग्नेश 11 के लिए. दिल्ली धमाका टीम वहां से खेल रही है और टाइटल जीतने से, मुझे याद है पिछले साल सीएस के धमाका में उन्होंने टाइटल जीता था, फिर शिरसाट स्पोर्ट्स नवंबर में, लेकिन टाइटल्स का अकाल पड़ा हुआ है और वो उसको पूरा करने का ये सुनहरा अवसर है. 61 for 3. संस्कार 6 पर. इस बार हॉरिजॉन्टल बैट शॉट और लॉन्ग ऑन पर 1 रन. 62 पे 3. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 62 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात या फायनल मॅच मध्ये रिग्नेश 11 दिल्ली धमाका संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग संघासमोर 62 धावा चांगली टोटल आहे, परंतु पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 37 धावा फलकावर होत्या आणि एकही फलंदाज बाद झाला नव्हता. पहिला गडी 38 या धावसंख्येवर बाद झाला, त्यानंतर 39 वर दुसरा बाद झाला आणि तिसरा धक्का लागला 54 या धावसंख्येवर. तर गोलंदाजांनी थोडंफार कमबॅक तर केलेलंच आहे, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे. या 2 षटकांमध्ये किमान 25 ते 30 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. और सबसे बड़ी बात है करण अंबाला उनके बेस्ट ऑलराउंडर, उनके बेस्ट क्रिकेटर क्रीज पर है. संस्कार ने आकर वो जो शॉट खेला उसने करण को वो कॉन्फिडेंस भी दिया है. तो परिस्थितियां सारी जो है ये जुड़कर आ गई है, लेकिन उन्हें रोकने के लिए मुखालिफ टीम ने विजय पावले को मैदान में उतारा है. पावले ने जो 2 कैच लिए आज, काबिल तारीफ. और देखिए अब किस तरह से विजय पावले कई साल से हमें मुतासिर करते आए हैं और उनका रिदमिक रनअप और उसको किस तरह हैंडल करेंगे संस्कार ध्यानी. 62 for 3. राउंड द विकेट आए और स्विच हिट का स्ट्रोक और ये शानदार चौका. खूप चांगला कलात्मक फटका. अगोदरच ठरवून ठेवलं होतं कारण पॉइंट सर्कलच्या आतमध्ये होता. शॉट थर्डमॅन देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं, प्लेसमेंट चांगलं पाहायला मिळालंय. थोडासा बॅटच्या आत जरूर लागला होता, परंतु 2 खेळाडूंच्या दरम्यान बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार संस्कार ध्यानीच्या बॅटमधून. 66 पे 3. 7वां ओव्हर. विजय पावले इस बार ओवर पिच गेंद है, बढ़िया स्ट्रोक है, आखिरी वक्त पर उसे रोका गया है, थ्रो किया गया अमित नाइक द्वारा जब तक रन को मुकम्मल किया गया. 67 for 3. चांगलं क्षेत्ररक्षण, फटका चांगला होता, अगदी ओव्हर पिच बॉल मिळाला होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह दाखवलाय, परंतु तिकडे बॉलचा अंदाज चांगला घेतला होता क्षेत्ररक्षकानं. एक टप्पा घेतल्यानंतर त्याने बॉलला कलेक्ट केलं सीमारेषेलगत. अमित नाईक तिकडे होता. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 67 3 गड्यांच्या मोबदल्यात. अभी भी कुछ गेंदें शेष है और करण अंबाला की ओर से आतिशी बल्लेबाजी की उम्मीद की जाएगी. संस्कार ने तो आतिशी शुरुआत कर दी है, क्या करण कब हल्ला करेगा. इस बार ऑन ड्राइव है और 1 रन लेकर
लेकिन मुझे ऐसा लगता है कि कभी कभी ये फायर एंड आइस कॉम्बिनेशन जरूरी भी है, क्योंकि दोनों ज्वलनशील बनने गए तो कभी हो सकता है विस्फोट हो जाए. पण आता विस्फोटक होण्याची देखील वेळ आलेली आहे, कारण फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तो प्रयत्न आता दिसतोय देखील. परंतु मागचा बॉल चांगला होता, पूर्ण लांबीचा बॉल होता आणि त्या बॉलवर हवाई हल्ला करणं थोडंसं कठीणच होतं. कारण अंबाला सारख्या बॅटरसाठी देखील एकच धाव मिळाली आहे, धावसंख्या 68. 68 for 3. और यहां पर चाबुक शॉट, क्या स्ट्रोक खेला है वहां पर, आई कब गई कब पता ही नहीं चला. 4 रन. कमालीची फलंदाजी करतोय संस्कार ध्यानी. सुरुवातीला थोडासा अडखळला, चाच पडला, 3 चेंडू लगातार निर्धाव खेळला होता, परंतु तो पहिला षटकार आल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेलं नाही. पुन्हा एकदा त्याच गॅपमधून बॅकवर्ड पॉइंटला या अगोदर देखील तिकडे एक चौकार त्याने ठोकला होता. परंतु हा फटका अतिशय नेत्रदीपक आहे. तो एवढा कन्व्हिन्सिंग नव्हता, हा बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन खेळलाय. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. 72 for 3. एक और बढ़िया स्ट्रोक. कॉन्फिडेंस लेवल संस्कार ध्यानी का बहुत अच्छा है. ऐसा लग रहा है मानो पवेलियन से ही सेट होकर आए हैं. 73 for 3. करण अंबाला के लिए अब सही समय आ गया है, क्योंकि इसके बाद केवल एक ओवर शेष है. विजय पावले ने 22 रन खर्च किए. वीर रबारी ने थोड़ी ताजगी लाई इस गेंदबाजी में. करण अंबाला 6, संस्कार 17. 73 पर 3. ग्राउंड स्ट्रोक और 1 रन बनेगा और हो सकता है स्ट्राइक फिर अपने पास रखेंगे. 74 for 3 आफ्टर 7. एक गोष्ट विशेष आपल्याला पाहायला मिळाली आहे की करणच्या विरोधात फार चांगली गोलंदाजी झाली आहे. जी रणनीती होती की त्याला खोलवर टप्प्याचे चेंडू टाकायचे आहेत, त्यामध्ये तर यशस्वी ठरताना दिसला विजय पावले, परंतु संस्कारला थांबवू शकलेला नाहीये. 2 चौकार संस्कारने त्याच्या विरोधात ठोकले. या षटकामध्ये थोडंसं खर्चिक षटक राहिलं. 12 धावा खर्च केल्या विजय पावलेनं या षटकामध्ये. एकंदरीत 2 ओव्हर्समध्ये 23 धावा त्याने खर्च केल्या, विकेट मिळाली नाही. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 74, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 90 पर्यंत जाण्याचा इथे मानस दिसतोय आपल्याला फलंदाजांचा आणि 8 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 90-95 पर्यंतची धावसंख्या ही एक फार चांगली धावसंख्या असेल. जी हाँ, ये सब्सक्राइबर मीटर जरूर 70 चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस और रील्स को लाइक करें, शेयर करें. हमारे लिए बड़ी खुशी का मौका है. करण अंबालासाठी एक पारितोषिक लावलं जात आहे. टीम ओनरकडून रिग्नेश प्रताप पाटील यांच्याकडून सलग 3 षटकार जर करण अंबालाने ठोकले त्याला 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे लावलं जातंय आणि रवींद्रसाठी देखील ते 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 74 for 3. लास्ट ओवर. प्रसन्ना की गेंद इस बार ड्राइव कर दिया है, 1 रन लिया. 75 for 3. करण अंबाला वो स्ट्रोक नहीं खेल पा रहे. करण अंबाला के पैरों में बेड़ियां बांध दी है, लेकिन संस्कार को खुला लाइसेंस दिया है. अगदी खोलात चेंडू त्याच्या विरुद्ध टाकले जात आहेत. ही एक स्पष्ट रणनीती आपल्याला रेड डेव्हिल संघाची पाहायला मिळते. चेंडूंना एलिव्हेट करू शकलेला नाही आतापर्यंत करण अंबाला. संस्कार धानीसाठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल सलग 3 षटकारसाठी. स्ट्राइक जरूर रोटेट करताना दिसला या इनिंग्स मध्ये करण अंबाला. संस्कार ध्यानीकडे स्ट्राइक आहे, 17 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल घेऊन प्रसन्न. हा बॉल डिलिव्हर केलेला नाही. डेड बॉलचा इशारा करतायत पंच जय पवार. संस्कार ध्यानी की तारीफ करना चाहूंगा. मेरिट पर टीम में जगह बनाना और फिर प्रदर्शन करते रहना. बड़े बड़े सुरमा खिलाड़ी जिस टीम में हो उसमें अपनी जगह को मजबूत करना और खेलना, इट्स नॉट इजी. 75 for 3. आप देखना होगा कैच आउट है अथवा नहीं. अपील की गई है और संस्कार चले. बहुत बढ़िया कैच, जमीन से लगभग 2 या 3 सेंटीमीटर ऊपर कैच को ले लिया योगेश पेड़कर ने. आणि चांगलं स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट देखील पाहायला मिळाले फलंदाजाकडून. अक्रॉस द लाईन एक मोठा फटका खेळायचा होता. थोडासा खाली राहणारा बॉल, फलंदाजाला माहिती पडलं होतं की बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला आहे, त्यामुळे लगेच त्याने मैदान सोडलेलं आहे. चांगली खिलाडू वृत्ती. नया बॅटर आहे बंटी पटेल. बंटी पटेलसाठी देखील सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे रिग्नेश पाटील यांच्याकडून.
देखिए इन दिनों पटेलों का बोलबाला गुजरात में है। बंटी पटेल, जिग्नेश पटेल, अभी पटेल, जीत पटेल सभी अच्छा कर रहे हैं। याग्निक पटेल और बंटी पटेल एक ऐसे खिलाड़ी है जिसने काफ़ी नाम कमाया। जिग्नेश पटेल क्रियो कप खेलने इंग्लैंड गए और वो क्रियो कप जीता। क्लाइव लॉयड के हाथों भारतीय टीम का सम्मान हुआ। उस टीम के सदस्य रहे जिग्नेश। प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करता येतं। रिग्नेश प्रताप पाटील, कुठलाही खेळाडू षटकार मारा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक पटवा। 75 for 4 जो 90, 85, 90 की बात चल रही थी उस पर रोकथाम जरूर लगाई है प्रसन्न ने। अभी भी कुछ गेंदें शेष है। बंटी पटेल हेलीकॉप्टर स्ट्रोक के लिए जाने जाते हैं और देखना होगा किस तरह सामना करेंगे प्रसन्न का। बढ़िया गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाकर ऊपर उठी और विकेट कीपर के दस्तानों में कैद हुई। विठ्ठल भोईर यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। अब इंजेक्शन लग रहा है प्राइज मनी का। 75 for 4 बंटी पटेल के पास अब बहुत कम गेंदें बची है लेकिन ही कैन डू इट। यस दैट्स अ हेलीकॉप्टर, इसी की हम बात कर रहे थे लेकिन क्रैश हो गया क्योंकि रनवे के ऊपर काम चल रहा था और आसान कैच अमित नाईक ने ले लिया। हा त्याचा मनपसंत फटका आहे। कित्येकदा त्याने षटकार ठोकलेले आहेत हेलिकॉप्टर शॉट खेळत असताना, परंतु यावेळेला उंची अधिकची होती या फटक्यामध्ये। डीपमध्ये चांगला झेल, एका गुडघ्यावर येत असताना क्षेत्ररक्षक अमित नाईक बैटिंग करे तो करता है सर्जिकल स्ट्राइक और कैच ऐसा लेता है कि पब्लिक करे लाइक। ये अमित नाईक फार चर्चेत असलेलं नाव आहे सध्याच्या घडीला अमित नाईक। 78 धावांवर हा धक्का 5वा बसलाय। टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाकाला जशी सुरुवात होती असं वाटत होतं की कुठेतरी 3 आकडी धावसंख्या देखील पाहायला मिळू शकते, पण गोलंदाजांनी कमबॅक केलंय। 3 ओवर में 33, 37, सो आप अंदाजा लगाइए उसके बाद वाले 5 ओवर जो हैं उसमें उतने रन बने हैं और विकेटें भी गिरी है। सो दिस इज नॉट इजी। ग्रेट कमबैक बाय रेड डेविल्स। अमर साई डिंग डोंग ने वाकई में डिंग डोंग का वार्निंग बेल बजा दिया है। बढ़िया बॉल, नहीं रन नहीं है। भाई बैट्समैन कौन है? बघा बॉल बॅट्समनला बीट करून थेट विकेट कीपरच्या हातात गेलाय। राहुल सोलंकी नवीन फलंदाज सध्या स्ट्राइकिंग एंडला। 75 for 5 दो बड़े स्ट्रोक चाहिए बची हुई गेंदों में। यहां पर बहुत बढ़िया गेंद और ओवर समाप्त होते हुए 8 तो बहुत बढ़िया यहां पर पारी समाप्त होती हुई। 8 षटकांचा खेळ संपलाय। फायनल मॅच मध्ये डाव समाप्त झालेला आहे। रिग्नेश 11 दिल्ली धमाका संघाचा एकूण धावसंख्या फलकावर 78 आणि 75 धावा झालेल्या आहेत। 75 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 76 धावांचं टार्गेट असेल हा अंतिम सामना जिंकण्याकरिता माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक जिंकण्याकरिता रेड डेव्हिल संघासमोर 76 टू विन। ठीक, तर काही मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजन समितीतील सदस्य सूर्यकांत पाटील यांना मी करतोय। विठ्ठल भोईर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राहणार यांचं इथं शुभ सन्मान करण्याची विनंती मी सूर्यकांतजी पाटील यांना करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथींचा शुभ सन्मान करावा। मान्यवरांना मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा। त्याचप्रमाणे दिनेश भामरे यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय।
त्याचप्रमाणे ऋग्वेद शेट्टी हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मी रिग्नेश प्रताप पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक अविस्मरणीय अशी आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मॅचच्या सेकंड हाफला जिकडे 76 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 8 ओव्हर्समध्ये. रिग्नेश 11 दिल्ली धमाका संघाकडून 76 धावांचा पाठलाग करायचा आहे स्पर्धा जिंकण्यासाठी रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग संघाला. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत आमचे दोन्ही सहकारी समालोचक कुणालजी दाते आणि त्यांच्या समवेत सिद्दीकजी भाबे. धन्यवाद अजय गरत, धन्यवाद वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या. देखिए ड्रिंक्स ट्रॉली जब मैदान में गई थी आपको पता था ड्राइव कौन कर रहा था? जॉय कुमार, सुजीत तात्या पाटिल साहब. क्या बात है, बहुत ही डैशिंग डायनामिक युवा नेता हैं. उधर की आवाज बड़ा उधर. मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते. आईपीएल को फतह किया, वर्ल्ड क्रिकेट को फतह किया, टेनिस क्रिकेट को जीता, अब लोगों का दिल जीत रहे. वेलकम मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते. पहले इनिंग में आपने बहुत ही खूबसूरत आवाज़ सुनी वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या, और अजय घरत की तो बात ही अलग है. सदाबहार कमेंटेटर हैं और सदाबहार कमेंट्री करते हैं. मोस्ट 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 वेलकम मिस्टर सर कुणाल दाते. थँक्यू सो मच सिद्दीक भाई. हा सामना चांगला रंगेल. 8 ओव्हरचा सामना आहे, 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. छिहत्तर की चुनौती रखी है चैंपियन बनने के लिए. माजी केंद्रीय मंत्री चषक में ओपन इंडिया फॉर्मेट में दोनों रिकॉग्नाइज ओपनर फाइटर जेट के नाम से जाने वाले फाइटर कप्तान योगेश पेनकर और बाएं हाथ के बहुत ही खूबसूरत स्ट्रोक प्लेयर एजाज कुरैशी. क्या टेलीकास्ट है 70-70 का. क्या रात है. इस दौरे कशाकश में मुश्किल है संभल जाना. तुम तो मेरे अपने हो, तुम भी ना बदल जाना. वाह वाह. और इस रात की कीमत का अंदाजा नहीं तुमको. इस रात ठहर जाओ, जाना है तो कल जाना. कल ही जाएंगे. एग्जैक्टली. क्या लगता है कुणाल सर, 76 एक ऐसा टोटल जो कि ना कि ज़्यादा है ना कि कम है. 8 ओवर का मैच है. ये गेम प्लान योगेश पेनकर किस तरह करते हैं और किस तरह करते सरोज परमानी. प्लॅनिंग झालंय. दोन्ही टीमचं ते प्लॅनिंग असतंच अशा मोठ्या मॅचमध्ये ज्यावेळेला 8 ओव्हरचे सामने खेळवले जातात. आणि मगाशी योगेश पेनकरने सांगितलं गोलंदाजांची जेवढी जबाबदारी आहे तेवढी आमच्या बॅटरची देखील जबाबदारी आहे. इथे संयम तुमचा पणाला लागतो, म्हणजे टीम म्हणजे टेम्परामेंट तुमचा क्रिकेटचा, आणि तो संयम इथे दाखवला जाईल बॅटरच्या माध्यमातून हीच अपेक्षा आहे. पॉवर प्ले खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेला तुम्ही 76 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरता, पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 20-22 धावा तुम्हाला कराव्या लागतील विकेट न गमवता. जशी सुरुवात रिग्नेश 11 दिल्ली धमाकाने केली त्याच वेळेला कुठेतरी तुम्हाला तो एक आशेचा किरण दिसेल धावा चेस करण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला रिग्नेश 11ला काय पाहिजे तर रिग्नेश 11ला पाहिजे विकेट, त्या देखील पॉवर प्लेमध्ये. मग ते दबाव बनवू शकतात टीम रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग या टीमवर. हरीशजी पंड्या लेजेंड कमेंटेटर हरीश पंड्या जी लेजेंड कमेंटेटर हरीश पंड्या जी आपको वीआईपी स्टेज पे आना है. आपला शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे. बैक टू क्रिकेट. स्वागत है आप सभी का. आज हमारे बीच वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या रहे,
उन्होंने अपनी अद्भुत आवाज से इस माजी केंद्रीय मंत्री चषक में रंग भरा, लेकिन मेरे साथ रंग भरे बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल। मिस्टर आईपीएल, मिस्टर T20 वर्ल्ड क्रिकेट, मिस्टर इंटरनेशनल क्रिकेट, मिस्टर टेनिस क्रिकेट, और समीकरण आजकल चल रहा है नो कुणाल दाते नो मेगा इवेंट। बहरहाल खेल की तरफ दोनों ओपनर योगेश पेनकर और एजाज कुरैशी बीच मैदान पे। स्वागत है आप सभी का प्रताप सेठ पाटिल और उनके तमाम सहयोगियों की तरफ से। नवनाथ जानी को लेकर वडपे के सरपंच है, उन्होंने भी भिवंडी के राजा को कई फोन कॉल्स आ रहे हैं, जन्मदिन की मुबारकबाद दी है। बहरहाल क्रिकेट की तरफ जिग्नेश पटेल को लगाया गया है। पिछले मैच में मिला जुला असर था, पहले ओवर में 3 दिए थे और दूसरे में 26। सामना करेंगे एजाज कुरैशी। पहली गेंद आगे रखी हुई गेंद थी, टर्न कर दिया ऑन साइड में, गैप में गेंद ट्रैवल हो रही है। करण अंबाला बहुत जल्दी पहुंचे 1 रन। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्याच बॉलवर आणि करण अंबाला देखील भरपूर वेगाने बॉल पर्यंत पोहोचला। सिंगलने खातं उघडलंय आता टीम रेड डेव्हिल समर साई डिंगडॉंगचं। रेड डेव्हिल्ससाठी नक्कीच मी म्हणेन लक्की ग्राउंड आहे। अर्पित जी चतुर्वेदी, कारण त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये या अगोदर टेनिस क्रिकेट ब्लास्ट या ग्राउंडवर खेळलाय। 10 लाख रुपयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं, परंतु आता पाहूया या मॅच मध्ये त्यांचा संघ कसा बॅटिंग करतोय, कसा खेळतोय। 76चं टार्गेट आहे, आता 77 करायचे आहेत। माफ करा, अजूनही या मॅच मध्ये आता 75 धावा करायचे आहेत। जिग्नेश पटेल, पेनकर को बढ़िया ऑन ड्राइव, मिड ऑन पे कमाल की फील्डिंग, कोई रन नहीं। प्रत्येक डॉट बॉल टाळ्या वाजताना आपल्याला पाहायला मिळतील। रिग्नेश 11 दिल्ली धमाकाचे समर्थक, त्यांचे सर्वच खेळाडू स्वतःला मोटिवेटेड ठेवतायत या मॅच मध्ये, कारण त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय। जिग्नेश पटेल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए चॉप कर दिया है, हवा में जरूर है लेकिन फील्डर से दूर गेंद जा रही है। डीप पॉइंट पे खिलाड़ी अब जब जाके पहुंचे कवर पॉइंट पे 2 रन, बढ़िया शॉट। अशा मॅचचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू म्हणजेच फायटर जेट योगेश पेनकर। तो इनिंगला बिल्ड करतो, एकाएकी आक्रमण तो करत नाही कोणत्याच गोलंदाजावर, तो सुरुवात संयमी करतो, एकेरी दुहेरी धावा घेतो आणि ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचे प्रेक्षक एक तर खाली बसा, अन्यथा इथून बाजूला जा। जिग्नेश पटेल, पेनकर को कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। फाइटर जेट का पहला शॉट 4 रन। चांगलं टायमिंग, चांगला फटका फायटर जेट योगेश पेनकरच्या माध्यमातून। पहा फुल टॉस बॉल होता, दिशा दिली, बरोबर दिशा देत असताना मिडॉनला बीट करत असताना बॉल सरळ मुख्य व्यासपीठाच्या दिशेने 4 धावा, जिथे बॉलचा साईन देखील आहे। या स्पर्धेची ती ओळख आहे आणि तिथेच बरोबर बॉल धडकलाय, 4 धावा मिळतात। जिग्नेश पटेल योगेश पेनकर के लिए इस मर्तबा ऑफ ड्राइव किया है, डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी पहुंच रहे हैं, बढ़िया फील्डिंग, रिले फील्डिंग होती हुई 2 रन। चांगली बॅटिंग सध्या तरी योगेश पेनकर। बॉलरच्या मेरिटवर सगळे फटके त्याने सजवलेत। मगाशी फुल टॉस मिळाला, ऑन ड्राइव्ह केला, आता थोडासा जागा मिळाली, या बॉलवर एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह दाखवत असताना 2 धावा तिथे वसूल केल्या। 9 धावा आतापर्यंत खात्यामध्ये आहे। एजाजने खातं उघडलं, 1ने 8च्या 8 धावा सध्या खात्यामध्ये आपण पाहतो योगेश पेनकरचे आहेत। बड़े मैच के कैप्टन है, बड़े मैच के खिलाड़ी हैं योगेश पेनकर। खेला है फिर इनफील्ड के ऊपर से, पहले बाउंस पे लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। इरादे साफ कर दिए हैं कप्तान ने, तीखे तेवर। कपिल पाटील साहेबांना ओळखला आणि बरोबर दिशा देत असताना मिडॉन 38 सर्कलच्या आतमध्ये फक्त बॅटने दिशा दिली आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावा वसूल केल्यात। पहिलं षटक संपलं, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा रेड डेव्हिल समर साई डिंगडॉंगच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। विदाउट लॉस 13 म्हणजेच काय ठोस सुरुवात या मॅच मध्ये पाहायला मिळते कॅप्टन योगेश पेनकरच्या बॅटमधून। एग्जैक्टली, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं महामुकाबले में। आप देख रहे हैं खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन। गेंदबाजी के लिए दूर वाले छोर पर
अब लगाया जा रहा है मरता क्या ना करता भारत के सबसे मशहूर ऑलराउंडर करण अंबाला को, गेम चेंजर। सामना करेंगे एजाज कुरैशी। कल देर रात एजाज कुरैशी ने कमाल की बल्लेबाजी की थी। झंडे इस वक्त लहराते हुए भारतीय जनता पार्टी के, मौसम बहुत ही खूबसूरत है। श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी मानकोली में दिखना है कि करण अंबाला के जो 2 ओवर है वो बहुत ही इंपॉर्टेंट रहेंगे इस मैच के लिए। लंबा बैटिंग लाइनअप है रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग के पास। फील्ड की जमावट को देखते हैं, एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट थर्मैन है, एक खिलाड़ी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे अब भेजा गया है। कवर में सर्कल में एक खिलाड़ी है, मिड ऑफ है, जबकि मिड विकेट बाउंड्री पे एक खिलाड़ी। फील्ड प्लेसमेंट भरपूर चांगली पाहायला मिळते, परंतु आता पाहूया आक्रमण त्या पद्धतीने केलं जातंय का गोलंदाजाच्या माध्यमातून की बॅटर त्याच्यावर हावी होत आहेत। करण अंबाला ऊपर लगी है, अंबाला ने आते ही आउट कर दिया है। एजाज कुरैशी आउट, खराब शॉट खेल के। सिलेक्शन पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या, आवश्यकता नव्हती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि एजाज कुरैशी तेच करायला गेला जे पाहिजे नव्हतं टीमला। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली, टॉपेज घेतल्यानंतर विकेट कीपरच्या हाताचा सहारा आणि त्याचमुळे एक मोठा धक्का बसलाय टीम रेड डेव्हिल्स अमर साइड डिंगडोंगला। या मॅच मध्ये एजाज कुरैशी बॅक टू द पॅव्हिलियन, 13 रनवर पहिली विकेट गमावली आहे टीमने। करण अंबाला ने ब्रेक थ्रू दिया है। रिप्ले में देखिए कुणाल सर, वाजंट अ बैड डिलीवरी, शॉर्ट गेंद नहीं थी जिस तरह समझ बैठे थे एजाज कुरैशी। पहला झटका लगता हुआ रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग टीम को। 76 का लक्ष्य है, 13 पे गिरने वाला ये पहला विकेट। नए बैटर मैदान में आए हैं, सुमित डिगले। हालांकि उमूमन ओपन करते हैं, 1 डाउन पोजीशन पे आए हैं। भारत के हाई प्रोफाइल ओपनर में उनका शुमार होता है। ये मैच आखिरी गेंद तक भी जाएगा क्योंकि ये महामुकाबला है, खिताबी जंग है, बैटल ऑफ चैंपियन है, माजी केंद्रीय मंत्री चषक का। करण अंबाला हाईवे एंड से आते हुए सामना करेंगे सुमित डिगले। सेम फील्ड सुमित को दिया गया है। उनके स्ट्रॉन्ग जोन पे 2 खिलाड़ी ऑन साइड में खड़े किए गए। अंबाला आते हुए सुमित को बैकफुट पे गए, बहुत ही करारा पंच, गजब की फील्डिंग, कवर पॉइंट पे कोई रन नहीं। चांगलं कमबॅक पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर कमबॅक करत असताना करण अंबाला आपल्याला पाहायला मिळतोय। का हा खेळाडू आणि या खेळाडूच्या भोवती भारतीय क्रिकेटमध्ये वलय निर्माण झालंय त्याचं उत्तम उदाहरण याही स्पर्धेमध्ये तो पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय। एग्जैक्टली अंबाला आते हुए सुमित को तान दिया आसमान में, फील्डर नीचे आ रहे हैं, मिस टाइम स्ट्रोक है और एक और विकेट। करण अंबाला ने बैक टू बैक दूसरा झटका दिया है। व्हाट अ प्लेयर इज। 2 मोठ्या विकेट त्याने या ओव्हरमध्ये घेतल्यात आणि दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटरला त्याने बाद केलं। याच्या अगोदर आपण पाहिलं एजाज कुरैशीला आणि आता सुमित ढेकले जास्त वर गेला, बॉल उंच गेला आणि डीप मध्ये फिल्डर तयार होता जिग्नेश पटेल कडून कोणती चूक झालेली नाहीये। ऑस्ट्रेलियन स्टाईलने अगदी चेहऱ्याच्या लेवलला त्याने हा झेल टिपला आणि त्यानंतर थाय फाय हे सेलिब्रेशन बनतं। ज्या पद्धतीने भारतीय क्रिकेटमध्ये गब्बर शिखर धवन सेलिब्रेट करायचा आणि कबड्डीमध्ये जास्तीत जास्त हे सेलिब्रेशन पाहायला मिळतं, परंतु आता सध्या हा क्रिकेटचा आखाडा बनलाय। कबड्डीचं ग्राउंड नाहीये परंतु क्रिकेटचं मैदान आहे, तिथे देखील हे सेलिब्रेशन पाहायला मिळतं। दीपेश माली के चेहरे की चमक बता रही है कि ये कप कितना सक्सेस हो रहा है। ऑर्गेनाइजिंग टीम के सीईओ 13 रन 2 विकेटों के नुकसान पे, 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। रेस का घोड़ा अगर रेस के दिन दौड़े तो ही मजा आता है। अब देखिए ना कुणाल सर, बल्लेबाजों ने क्या किया, दोनों बाएं हाथ के बल्लेबाज आईने को लकड़े की फ्रेम से सोने के फ्रेम में लगा दिया।
चेहरा नहीं बदलेगा, शक्ल नहीं बदली, आपको अपने बल्लेबाजी के स्टैंडर्ड को बदलना होगा। करण अंबाला अब तक इस ओवर में 2 झटके दे चुके हैं, नए बैटर मैदान में आए हैं। विजय पावले, ये सही फैसला है, पिंच हिटिंग के लिए भेजा है विजय पावले को। धीमा बाउंसर, हुक करना चाहते थे, वाइड घोषित किया, उछाल ज्यादा था, बैट्समैन की रीच के बाहर थी। 1 फॉर दी ओव्हर का इशारा जेपी करते हुए। एक सामना आपल्याला आठवत असेल, ज्या सामन्यामध्ये 26 धावा करायच्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये आणि 1 धाव आली होती पहिल्या बॉलवर, 5 मध्ये 25 करायच्या होत्या, शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला, तिथे विजय पावले खेळत होता अलिंगवीर एक्सप्रेस समोर। झाड़ू शॉट खेलने की कोशिश, जोखिम बड़ा रन पूरा किया है विजय पावले ने, लेग बाय। आणि म्हणूनच ते प्रमोशन मिळतंय, कारण बॅटिंग मध्यंतरी चांगली करतोय, सातत्याने करतोय, अनेक आयकॉन लेवलच्या स्पर्धा देखील त्याने खुल्या गटामध्ये देखील गाजवलेल्या स्पर्धा आहेतच, आणि अनेक प्रीमियर लीग मध्ये देखील विजय पावलेच्या नावाची चर्चा सातत्याने होते, कारण यंदाच्या हंगामामध्ये, मागच्या हंगामामध्ये आणि गेले कित्येक वर्ष तो चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे, बॅटिंग देखील खूप चांगली करतोय, प्रमोशन मिळालंय, आता धावा करणं गरजेचं आहे। परंतु समोर करण अंबाला या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट घेतले आणि फक्त आतापर्यंत 1 धाव आली, ती मात्र वाईटच्या स्वरूपात। करण अंबाला, योगेश पेनकर पे नजरें हैं सबकी, काफी जिद्दी क्रिकेट चल रहा है महामुकाबले में। इस मर्तबा बल्ला फेंक दिया था, रन पूरा हुआ है, देखना है कि अंपायर क्या इशारा करते। वाइट 1+1, 2 रन स्कोर में आते हुए या महत्वाच्या धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या साईडसाठी, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, रेड डेव्हिल्स अमर साईड डिंगडॉंग साठी। जोपर्यंत मैदानामध्ये फायटर जेट आहे तोपर्यंत हा संघर्ष सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल। लगेचच 1 धाव मिळताना दिसते, वाईट+1 अशा 2 धावा ऍड झाल्या टीमच्या टोटलमध्ये, आणि या महत्वाच्या धावा असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते, धावा झालेल्या आहेत 17। सिक्के के 2 रुख रहते हैं, टेल और हेड, बल्लेबाज के भी 2 रुख रहते हैं, कब संयम बरतना है और कब आक्रमण करना है। 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। अंबाला, बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बीट किया विजय पावले को ऑफ स्टंप के बाहर। चांगला बॉल, कमबॅक सातत्याने होतंय, विकेटने कमबॅक झालं, डॉट बॉलने कमबॅक होतंय। विजयला शांत ठेवावं लागेल, कारण ॲज अ पिंच हिटर म्हणून त्याला थोडंसं प्रमोशन मिळालंय, आणि सध्या तरी त्याला शांत ठेवलंय। 2 बॉलमध्ये त्याचं अजूनही खातं उघडलेलं नाहीये। फिर ड्राइव करना चाहते थे, वाइड, हालांकि पैरों में हलचल नहीं थी विजय पावले के। मोबाइल में जहां नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है, लैक ऑफ फुटवर्क। एक्झॅक्ट, ते फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बाहेर टाकला करण अंबालाने हा बॉल, आणि त्याचमुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला। टीमची धावसंख्या 18 धावा झाली, दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे, आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 20-22 धावा कराव्या लागतील पॉवर प्ले मध्ये, त्या दिशेने वाटचाल केली आहे टीम रेड डेव्हिल्स अमर साईड डिंगडॉंगने। बल्ले से रन नहीं आए हैं, एक्स्ट्रा में रन आए अंबाला की इस ओवर में। करण अंबाला, विजय को लिफ्टिंग गेंद थी, ऑफिस हल्के हाथों से टर्न कर दिया, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर 1 रन। थोड़ा गति परिवर्तन भी किया था वहां पर, और गेंद में उछाल भी था। हो, गती परिवर्तन महत्वाचं आहे। जाऊया संदीप मोरे यांच्याकडे। तर ज्यांनी आज आपल्याला सुमधुर वाणीनं मंत्रमुग्ध केले, भारतातील मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, ते आपल्या या महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे समालोचक हरीश पंड्याजी, हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती अशा 4 भाषांवर प्रभुत्व असणारे टेनिस विश्वातील एक सुप्रसिद्ध समालोचक मी रिग्नेश प्रताप पाटील आणि सूर्यकांत पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण हरीश जी पंड्या, एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समालोचक, यांचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा। मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांना ते धावतं समालोचन नेहमीच आपण ऐकत असतो यूट्यूब वाहिनीवर, आणि तेच ते हरीशजी पंड्या
या व्यासपीठावर त्यांना सन्मानित केले येते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे जी, वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या थे इम्पैक्ट प्लेयर वहां पे आ गया है. ये बताइए कि इम्पैक्ट खिलाड़ी कौन है? विजय गडवाली संस्कारच्या जागेवर ॲज अ इम्पॅक्ट. बढ़िया मोहरा चुना है. बॉलर का नाम बोल के जाओ ना इधर. हाँ ना, वो सरनेम में दम रहता है. राहुल को मोर्चे पे लगाया गया है. पहली गेंद तान दिया आसमान में, तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है. विजय पावले ने राहुल को पहली गेंद पर 6 रन. पावलेच्या बॅट मधून हा उत्तुंग षटकार, यासाठी हा खेळाडू जाणला जातो. पहा काय फोर्स केला समोर, डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, व्हाट अ शॉट. मेन स्टेजवर सलामी देणारा हा उत्तुंग षटकार आहे. विजय पावलेच्या बॅट मधून बुलंदी पॉवरफुल हिट येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 25-25. यशपाल माली साहब हमसे जुड़ चुके हैं. वेल डन यशपाल एंड सक्सेसफुल माजी केंद्रीय मंत्री चषक. लेजेंडरी क्रिकेटर हैं, गोल्डन पेज हैं मानकुली क्रिकेट का. राहुल सोलंकी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. पावले को घुटना टेक के खेलने की कोशिश, फॉलो किया था, सामने से गेंद स्विंग होकर विकेट कीपर के पास. क्या स्विंग था, क्या कांटा बदला था गेंद ने. पलटवार वार पलटवार चलता रहेगा, बने रहिए हमारे साथ. आणि तो झालाच पाहिजे. त्याच वेळेला तर मजा येईल या मॅचची. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये पैसा वसूल सामना रंगेल हीच अपेक्षा सगळे प्रेक्षक करतायत. धावा झाल्यात 25. सोलंकी की गेंद, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गैप में, तेज स्ट्रोक है, गेंद काऊ कॉर्नर में, 4 रन. विजय पावले आता रंगात आलाय, ढंगात आलाय, चांगली बॅटिंग करतोय. आणि सध्या मी मगाशी देखील उल्लेख केला होता की बॅटिंगचे धडे त्याने चांगले गिरवलेले आहेत. आणि एक चांगला बॅटर देखील आहे विजय पावले. आणि चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळत आलेलं आहे. महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळलाय, रत्नागिरी जेट्ससाठी तो क्रिकेट खेळलाय, महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. आणि महत्वाचा म्हणजेच या टीमसाठी ॲज अ पिंच हिटर म्हणून त्याला जी भूमिका त्याने आतापर्यंत दिली आहे ती निभावली आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये. फायनल मॅच तुम्ही पाहताय या केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाची. ट्रम्प कार्ड जो भेजा है वो चलता हुआ विजय पावले के रूप में. देखिए पेनकर का दिमाग बहुत चलता है. उनको पता है कि विजय पावले के 2-3 बड़े शॉट आए तो जो प्रेशर करण अंबाला ने लिया है वो रिलीज हो जाएगा. सोलंकी पावले को फिर उछाला है, 6 रन. व्हाट अ बैटिंग, ग्रेट स्ट्रोक फ्रॉम पावले. कडक बॅटिंग इथे पाहायला मिळते. विजय पावलेच्या बॅट मधून परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय आणि पार्किंग प्लॉट मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. काय फटका होता, फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि समोर फटका फोर्स करत असताना दिशा दिली आणि सरळ पाठवलाय. मेन स्टेजवर सलामी देणारा आणखीन एक मोठा दैदिप्यमान फटका पाहायला मिळतो विजय पावलेच्या बॅट मधून. पावले सध्या बरसलाय गोलंदाजावर. राहुलला हुल दिली आहे विजय पावलेने. सांगली जिल्ह्यातला मांगले गावचा खेळाडू आणि सध्या मैदानामध्ये धावा करताना पाहायला मिळतो विजय पावले. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35. मगाशी चर्चा चालू होती मास्टर माइंड कॅप्टन आहे योगेश पेनकर का असू नये, कारण भारतातली आणखीन एक मोठी स्पर्धा जी नुकतीच संपन्न झाली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये याच कॅप्टनने ती स्पर्धा जिंकली आहे आणि 2 वेळेला प्रवीण स्पोर्ट्स खारघरने ती स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलाय विके प्रतिष्ठान नंतर. त्याच्यामुळे चर्चा आहे योगेश पेनकरची, चर्चा आहे या संपूर्ण टीमची. कमाल के कैप्टन है पावले के सिक्सर से उन्होंने दर्शकों से कहा होगा षटकार पहले, इस मर्तबा गलती कर बैठे हैं. घी जब सीधी उंगली से निकल रहा हो ना तो टेढ़ा नहीं करना चाहिए. आणि कधी कधी करतात हे सगळे बॅटर आणि त्याच वेळेला मग असं थोडंसं दुःख आपल्याला होतं, त्यांनाही होत असेल, 12th मॅनलाही होतं आणि त्यातल्या त्यात प्रेक्षकांनाही होतं की विजय पावले एवढी चांगली सरस बॅटिंग समोर करताना दिसतोय, मग अशी बॅटिंग करायची काय आवश्यकता होती. हा प्रश्न आपसुकच त्यांना पडतो. परंतु शेवटी विजय पावलेच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. हा डॉट बॉल आलाय. राहुल सोलंकी पावले को जिद्दी क्रिकेट वहीं पे मारा है, रिवर्स शॉट मारा है. कमेंटेटर्स कर्स काम कर गए. एक और सिक्सर
आता विजय पावले देखील सांगतोय आता प्रेक्षक टाळ्या वाजवतील, कारण त्यांना माहिती आहे ठीक आहे मगाशी चूक झाली, आता प्रेक्षक सांगत असतील ठीक आहे एखाद्या वेळेस चूक होते आणि त्याच्यानंतर परत एक वेळा जर असा फटका बसला आणि तिथे जर कनेक्शन जुळलं तर मात्र प्रेक्षक टाळ्या वाजवण्यासाठी देखील मागे पुढे पाहत नाही. तेच प्रेक्षकांनी केला. हा षटकार येतो. या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचले 41 धावा आणि सध्या रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाकाच्या विरुद्ध खेळत असताना बहुत महंगे साबित हुए राहुल सोलंकी, बड़े पार्क में उनको लूट लिया है, 22 रन बने. ये देखिए सब्सक्राइब मीटर चलता हुआ 9,41,792. सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूले. 70-70 के मिशन 10 lakhs की तरफ बढ़ता हुआ 70-70 स्पोर्ट्स. सबसे बड़ी बात है कि रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग के जो 12वें खिलाड़ी है वो बहुत ही मशहूर ऑलराउंडर सोटे हमारे साथ है. 41 रन हुए 3 ओवर में. चिंता साफ नजर आ रही है. रिग्नेश 11 दिल्ली धमाका महाराष्ट्र का क्रिकेट दिल्ली के क्रिकेट से 2-2 हाथ ले रहा है. 35 धावा पाहिजेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. 41 धावा झाल्यात. 76 टार्गेट आहे. 35 धावांची आवश्यकता अजूनही असेल येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. करण अंबाला को कंटिन्यू रखा गया है. पहले ओवर में 5 रन देकर 2 विकेटें ली थी. ये ओवर दोनों टीमों के लिए डू और डाई का ओवर है. मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुके हैं. एक दूसरे को तालियां दी है. योगेश पेनकर को मैं हमेशा देखता हूं, एक ऐसे खिलाड़ी हैं जो खुद खेलते हैं और पूरी टीम को खिलाते. अंबाला स्ट्राइक को रोटेट किया है. हल्के हाथों से गेंद को पुश किया कवर्स में पावले के पास. 1 रन 42 पे पहुंचा. स्कोर 2 विकेट. एक्झॅक्ट सिंगल डबल खूप महत्वाच्या ठरतात आणि त्या सध्या तरी तो काढून देतोय आणि विजय पावलेला ती भूमिका दिली आहे. त्या भूमिकेला आतापर्यंत सार्थ ठरवलाय आणि म्हणतात ना देव देखील एक कठीण भूमिका एका चांगल्या ऍक्टरला देतो. तशीच ही भूमिका आहे विजय पावलेसाठी. तो एक मोठा ऍक्टर आहे क्रिकेटच्या दुनियेतला आणि सध्या त्याच्या बॅटमधून त्या धावा येत आहेत. 23,000 व्यूवर्स इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़े हैं. उन सभी का हार्दिक स्वागत है 70-70 चैनल पर. करण अंबाला खूंखार विजय पावले के लिए स्लॉक करने की कोशिश. कटर किया, बीट किया वहां पर विजय पावले को. एक्झॅक्ट बीट केलं. बोटांची जादू दाखवली ते करण अंबालाने. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे बीट होतोय विजय पावले. हा जर थोडासा उसळी घेणारा बॉल असता तर कनेक्शन जुडलं असतं बॅट आणि बॉल मधलं. तेही ते पाहायला मिळालेलं नाहीये. अंबाला पावले को रिवर्स खेलने की कोशिश, आगे रखा था फिर बीट किया. लग ऐसा रहा है कुणाल सर के करण अंबाला किसी और विकेट पे गेंदबाजी कर रहे हैं और बाकी गेंदबाज किसी और विकेट पे गेंदबाजी कर रहे हैं. पण विकेट सध्या तीच आहे परंतु करण अंबालाकडे ती ख्याती आहे. करण अंबालाने तो रुतबा निर्माण केला टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि म्हणूनच त्याला एक नामांकित ऑलराऊंडरच्या यादीमध्ये त्याचा तो रुतबा घेऊन गेलाय. त्याची ती खेळण्याची क्षमता घेऊन गेली आहे. पावले को इस मर्तबा लॉफ्टेड ड्राइव हवा में और विजय पावले को चलता करते हुए करण अंबाला बिग विकेट. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेले आहेत. योगेश पेनकर तेच विजय पावलेला सांगत होता की कव्हर्स खाली आहे, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न का केला, कारण कव्हर्सला कोणीच नव्हतं आणि तिथे खेळण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता परंतु स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न केला. विजय गडवालेने कोणती चूक केलेली नाहीये. विजय पावलेचा खेळ संपला आणि त्याच्यानंतर ते स्माइली फेसेस आणि टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हे एक्सप्रेशन सगळे सांगून जातात योगेश पेनकरचे. हा किती जिद्दी खेळाडू आहे. तो सांगतोय की सगळ्यात मोठी चूक तू केली आहे. कव्हर्स खाली असताना स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न नव्हता करायला पाहिजे. अखेर धावा झाल्यात 42. सलग 3 चेंडू डॉट आलेत म्हणजेच काय मॅच ऑन आहे. अजूनही या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. 34 धावा करायचे आहेत. देखिए कुणाल सर, सबसे बड़ी बात है कि दबाव की स्थिति में आप गेंदबाजी कर रहे. आपके पिछले गेंदबाज ने 22 दिए. उसके बाद इस तरह की गेंदबाजी वही कर सकता है जो हरफन मौला खिलाड़ी हो. दबाव में बड़े बड़े रति महारथी 30 मार खा जाते हैं. मैं अक्सर कहता हूं कि दबाव को जो झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा. बिलकुल खेलेगा. आतापर्यंत 42 धावा झाल्यात.
तीन फलंदाज बाद आहे. 4 बॉलचा खेळ संपला. दबाव झेलणं येणं पाहिजे आणि आलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्याच वेळेला तुम्ही प्रगल्भ होता क्रिकेटच्या दुनियेमध्ये, तुम्ही पॉलिश्ड होता क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि तो दबाव झेलावा लागेल. हे सगळेच खेळाडू प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळत असतात. आज महाराष्ट्रात, उद्या कुठल्या राज्यात, उद्या कोणती स्पर्धा, परवा कोणती स्पर्धा, याचं संपूर्ण वेळापत्रक त्यांचं ठरलेलं असतं. अशा पद्धतीमध्ये अनेक वेळा तेच संघ एकमेकांच्या समोर आल्यानंतर अशा मॅचेस रंगतात आणि हा सामना देखील मला असं वाटतं की शेवटच्या बॉलपर्यंत रंगू शकतो जर या ओव्हरमध्ये आणखीन 1-2 डॉट बॉल करण अंबालाने टाकले. करण अंबाला अमित नाइक को हल्के हाथों से गेंद को टर्न कर दिया. दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं. सेंसिबल क्रिकेट. 2 रन से खाता खोला अमित नाइक ने. एकटगर गावचा खेळाडू आहे आणि खूप महत्वाचा खेळाडू आहे या कंडिशन मध्ये. काल देखील तो अशाच कंडिशन मध्ये फलंदाजीसाठी आला, सामना घेऊन गेला आणि सध्या भन्नाट फॉर्म मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील खूपच मोठी कामगिरी त्याने केली. अमित को कट करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. क्या जबरदस्त मैग्निफिसेंट स्पेल. तीसरे अंपायर की मदद ली है वाइड बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या साइड कडून. यस, बल्लेबाजों ने डीआरएस लिया है. देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है. आप देख रहे हैं महामुकाबला ओपन इंडिया फॉर्मेट में. इट्स अ फेयर डिलीवरी. तो कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति पे रन बने हैं 44. क्या जबरदस्त स्पेल रहा करण अंबाला का. 8 रन देकर 3 विकेट. मैग्निफिसेंट बॉलिंग स्पेल. बचे हुए ड्रिंक्स ट्रॉली मैदान में नहीं जा रही, कंटिन्यू रहेगा. कंटिन्यू रहेगा. कौन बनेगा विजेता, हु विल बी दी विनर, कौन बनेगा चैंपियन. आइए सुनते हैं मराठी के चैंपियन कमेंटेटर सर कुणाल दाते से. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. बैटिंग पावर प्ले ले लिया है. 3 खिलाड़ी 38 दायरे के बाहर आप रख सकते हो. हा सबस्क्रायबर मीटर 9,41,867 हळूहळू सबस्क्रायबर वाढतायत आणि लगेचच 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा, कारण या स्पर्धेबरोबर सावर्ड्याची स्पर्धा, त्यानंतर मिडबावची स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. एक देवगडमध्ये देखील स्पर्धा आहे, ती देखील 70 स्पोर्ट्सवर येईल आणि त्या स्पर्धांची चर्चा सुरू झाली. आता 32 करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 24 गेंदे 32 रन. 23,500 प्रेक्षक सध्या आनंद घेतात. हा पा मगाशी विजयाची चर्चा केली होती. आमदार शेखर निकम चषकाचं आयोजन करण्यात आले आणि ती स्पर्धा आजपासून चालू झाली आहे. 9 तारखेपर्यंत रंगेल. त्यानंतर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव देवगडमध्ये ही स्पर्धा आहे. ही देखील स्पर्धा चर्चेमध्ये. 11 ते 15 मार्च पर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषकाचं आयोजन वसई विरार परिसरामध्ये केलं. विरार नारंगी पश्चिम येथे 10 लाख आणि 5 लाख पारितोषिके 8 टीम खेळतील. मालिकेवरासाठी बाईक आहे. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचं आयोजन आहे. अंतिम टप्प्यामध्ये आता खुल्या गटातला महासंग्राम रंगतोय, परंतु ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 12 तारखेपर्यंत तुमच्या समोर रंगेल. 7 तारखेला नक्की या स्पर्धेमध्ये 1 कार, 1 बाईक, 1 फ्रीज, 1 सायकल आणि 1 टीव्ही जिंकण्याची संधी आहे प्रेक्षकांना. विजय गडवाली पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. मागे चालला फिल्डर, झेल खाली येतोय, कॅच पकडलाय, विकेट आली आहे. सिकंदर भट्टी बॉलच्या खाली गेला आणि त्याच दरम्यान एक चांगला झेल टिपत असताना आउट होईल इथे फायटर जेट योगेश पेनकर. संयमाचा बांध तुटलाय. कॅप्टन आउट. कहानी में ट्विस्ट आ रहा है. खेलना चाहते थे मिड ऑफ के सर के ऊपर से, बल्ला ज्यादा घूम गया. मुश्किल कैच था लेकिन सिकंदर भट्टी ने उसे बहुत आसान बना दिया. बड़ी विकेट जाती हुई मैच में पलटवार अब विघ्नेश 11 दिल्ली धमाका का. पलटवार अपेक्षित होता, तो झालाय, कारण महत्वाचा क्षण आहे या मॅच मध्ये. पलटवार करायचा असेल तर योगेश पेनकरची विकेट पाहिजे होती, कारण तो सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. तो एकेरी दुहेरी धावा घेतो आणि अखेर त्याची विकेट घेतली आणि त्याचमुळे या मॅचला कलाटणी येऊ शकते. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडच्या माध्यमातून देखील आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलं. ही देखील स्पर्धा 19 मार्च पासून 23 मार्च पर्यंत तुमच्या भेटीला येते. देवगडमध्ये ही स्पर्धा रंगेल. 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक तिथेही ठेवण्यात आलेलं आहे. तिथे देखील मातब्बर 16 टीम खेळतील आणि सध्या आकड्यांचा खेळ पहा. सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. हा बॉल टाकायच्या अगोदर सगळे 4-4चे आकडे तुम्हाला पाहायला मिळाले. 44ला 4 ओव्हरचा खेळ संपला होता. 5वं षटक चालू झालं आणि अखेर त्या पहिल्याच बॉलवर विजय गडवालीने विकेट घेतली.
स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती विजय गडवालीने आणि तोच परफॉर्मन्स याही स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून केला जाऊ शकतो असा गोलंदाज आहे. परंतु समोर आता नवीन फलंदाज आलाय कोल्हापूरचा नितीन माटुंगे. कोल्हापूर म्हटल्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर, कोल्हापूर म्हटल्यानंतर पन्हाळा, कोल्हापूर म्हटल्यानंतर रंकाळा, कोल्हापूर म्हटल्यानंतर फुटबॉल. फुटबॉलच्या काय मॅचेसचा क्रेज आहे कोल्हापूरमध्ये, प्रचंड गर्दी असते, अनेक क्लब्स आहेत कोल्हापूरमध्ये, जिव्हाळ्याचा विषय असतो. कोल्हापूर म्हटल्यानंतर तांबडा पांढरा आणि हा कोल्हापुरी खेळाडू आलाय. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न होता, सरळ चालला विकेट कीपरच्या हातात, पंचांचा इशारा, वाईड बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. देखिए कुणाल सर, बैटिंग पावर प्ले चल रहा है और यही कारण था, देखना है कि अंपायर्स क्या कह रहे हैं. रिव्यू लिया वहां पर फील्डिंग साइड ने. आणखीन एक मोठी स्पर्धा आमदार ट्रॉफीचं देखील आयोजन केलं जाणार आहे. महेश प्रभाकर चौगुले साहेब हॅट्रिक आमदार 3.0 ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट 11 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. दुसरं 5.5 लाख, तृतीय पारितोषिक 3 लाख. 18 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत ही स्पर्धा परशुराम टावरे स्टेडियम, धोबी तलाव, भिवंडी येथे रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली जाईल आणि याचं देखील टेलिकास्ट तुम्हाला 70 स्पोर्ट्स या चॅनलवर पाहायला मिळेल. तत्पूर्वी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने व्हाईट बॉल घोषित केला होता. पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय, निर्णय काय येतोय, कारण सामना क्रुशियल आहे, कोणावर अन्याय होणार नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी थोड्याच वेळा तुमच्या समोर येईल. देखिए योगेश पेनकर ने भी ये सोचा कि इट्स अ फेयर डिलीवरी. रिव्ह्यू रिटेन झालाय. बॉलिंग करणाऱ्या टीमचा त्यांनी योग्य निर्णय घेतला, कारण ऑनफिल्ड अंपायरने व्हाईट बॉल घोषित केला होता. यस अंपायरचा सिग्नल येतोय आणि आता हा रिव्ह्यू रिटेन झालेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. विजय गडवाली याच्यासाठी जाणला जातो, अजब रस्सा नाही विजय गडवाली, एक चांगला गोलंदाज आहे. विजय पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेटने अँगल करतो राईट हँडेड बॅटरसाठी. नितीन माटुंगे समोर आहे, समोर टाकलेला बॉल होता ऑन साइडला, खूपच चांगला प्रहार केला. डीप मध्ये फिल्डर येतोय, वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या मध्ये एकच धाव इथे मिळताना दिसेल. सिंगल खात्यामध्ये जाईल नितीन माटुंगेचं. आता खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 45. I think this is a great bowling in batting power play from Vijay Garwali. So far, he contained batsmen keep and quiet and claimed the very important wicket of Yogesh Penkar. आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या समोर रंगणार आहे. संदीप दाजी लकडे आयोजित सायलेक्स चषकाचं देखील आयोजन आहे. 26 एप्रिल ते 4 मे पर्यंत ही स्पर्धा रंगेल. अंबरनाथ पूर्व ठाणे येथे 8 संघ आहेत याही स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. चला मॅच ऑन आहे, सामन्यामध्ये वळूया. 45 धावा झाल्यात. 45 रन स्कोर बोर्डवर आहेत. महत्वाचा सामना आहे, ग्रँड फिनाले आपल्या समोर इथे रंगत असताना 11 बाईकचा महासंग्राम आहे. कोणाला मिळतात त्या 11 बाईक, कोणता संघ जिंकतो इथे या स्पर्धेमध्ये. विजय गडवाली पुढचा बॉल घेऊन, शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना हॅबर्ड केले बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून दिली या षटकाराने. असंच मारलं होतं 2003 मध्ये शोएब अख्तरला. कमाल के खिलाड़ी है अमित नाइक. देखिए कितना जोर से मारा है, हैमट किया था, जगह दी थी गढ़वाली ने, गेंद बल्ले से लगी, उस पे मोहर थी 6 रनों की. मग ते सेवागचे शब्द नॉन स्ट्रायकिंग एंडला, बेटा बाप बाप होत आहे. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत. परत एक वेळा बोलत यार विजय गडवाली, समोर अमित नाईक करतोय स्ट्राइक, परंतु यावेळेला बॉल जास्त उंच गेलाय, ढगात गेलाय, फिल्डर येतोय, हो कॅच ड्रॉप. अशा कॅचेस सोडून चालणार नाही. संजू कनोजिया, संजूने हा झेल सोडलाय, हा कॅच नाही तर मॅच सोडलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अमित नाईकचा हा झेल आहे. कैच नहीं बल्कि माजी केंद्रीय मंत्री चषक छोड़ा है. जिस तरह से हालांकि स्क्वायर था, अंडर फ्लड लाइट, इस तरह के कैचेस मुश्किल रहते हैं, लेकिन आप फाइनल खेल रहे. त्या बाईक सोडल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. 11 बाईकची सुवर्ण संधी आहे. बॉल भरपूर उंच गेला, टायमिंग फसलं होतं, डीप मध्ये संजू होता, धावत गेला, बॉल पर्यंत नजर ठेवली आणि शेवटी तो झेल निसटलाय. फिल्डिंगचा स्टँडर्ड सुधारावा लागेल हेच सांगितलं होतं सरोजने. पहिल्या मॅच पासून तो सांगतोय की आमची फिल्डिंग एवढी चांगली झालेली नाहीये या स्पर्धेमध्ये. 53 लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. पुढचा बॉल विजय गडवाली, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत असताना धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 54.
54. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. अजूनही धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 22 धावा 22 धावा करायचे आहेत आणि सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते मायरा इवल्याच्या पावलांनी जी घरदार सजवी, लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घरात समृद्धी रुजवे, अशा मायरा परीचे येणं घरात व्हावे, जिच्या येण्याने आयुष्य सुंदर व्हावे. बेटी रहमत की बेटी रहती है. दीपेश माली की सुकन्या को दिखाया जा रहा था. बहुत ही बातूनी है वो. बातुनीचा अर्थ असा होतो, जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी भरपूर बडबड करणारी आहे आणि दीपू देखील तसंच आहे. म्हणजे सगळेच वडिलांचे गुणधर्म तिच्याकडे आलेले आहे, त्याच्यामध्ये शंकाच नाहीये. आणि आज आपण पाहतोय मायरा आज देखील आपल्याबरोबर इथे उपस्थित आहे. मुलगी म्हणजेच धनाची पेटी. जागतिक महिला दिन देखील येतोय. शुभेच्छा आहेत तमाम आमच्या रणरागिणींना ज्यांनी भारतासाठी खूप मोठी कामं केलेत. मग गानसम्राज्ञी लता मंगेशकर असो, सायना नेहवाल असो, अनेक अशा खेळ क्षेत्रामध्ये असतील, आशा भोसले असतील संगीत क्षेत्रामध्ये, सगळ्यांना खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा, नतमस्तक त्यांच्या चरणी. सिंधुताई सकपाळ यांच्या चरणी नतमस्तक. जग जरी सोडून गेल्या तरी त्यांच्या आठवणी काही कमी झालेल्या नाही आहेत या जगामधल्या. चला तर ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 22 धावा करायच्या आहेत. 18 गेंदे 22 रन. बॅटिंग पॉवर प्ले देखील संपलाय. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये मजा येईल. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचं आयोजन आहे. फायनल मॅच आहे खुल्या गटातली आणि खुल्या गटामध्ये हा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात आलाय. 2 पारितोषिक आहेत. 11 बाईक तर विजेत्या टीमला देण्यात येणार आहेत या स्पर्धेमध्ये. पाहूया त्या 11 बाईकचा धनी कोणता संघ इथे ठरतोय. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 गेंदे 22 रन असं समीकरण आता या मॅच मध्ये असेल. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय या खुल्या गटातल्या स्पर्धेमध्ये. 7 तारखेला या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील आगमन होईल. अकरा बाईक विजेत्या टीमला या स्पर्धेमध्ये दिल्या जाणार आहेत ऑल इंडिया ओपन साठी आणि 7 बाईक उपविजेत्या टीमला दिल्या जाणार आहेत. असा हा महासंग्राम तुमच्या समोर रंगतोय आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये अजूनही 18 आणि 18 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 18 गेंदे 22 रन. वड मॅच. सामना अंतिम टप्प्यामध्ये. बॉलिंग मार्कवर जिग्नेश पटेल, जिगा गोटी. गुजरातचा हा खेळाडू आहे, भरपूर प्रसिद्ध खेळाडू आहे. क्रिओ कप मध्ये इंग्लंडला जाऊन देखील तो खेळलाय. टेनिस बॉल मध्ये ती स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघाने एजाज कुरेशी देखील त्या टीमचा हिस्सा होता आणि यावेळेला बॅक टू द बॉलर खेळत असताना हा डॉट बॉल आलाय. बढ़िया गेंद. हालांकि पीछे रखी हुई गेंद थी लेकिन उछाल ज्यादा था. अमित नाइक ने फोर्स किया था लेकिन बढ़िया फील्डिंग अपने फॉलो थ्रू में. लेग ब्रेक टाकला होता. जो नॅचरल लेग ब्रेक त्याचा बॉल आहे, त्याचा अस्त्र आहे, तो बॉल इथे टाकण्याचा प्रयत्न आणि थोडासा दुरूनच बॅट चालवली होती त्या बॉलवर अमित नाईकने. म्हणूनच जो कॉन्टॅक्ट होता तो योग्य नव्हता आणि त्याचमुळे बॅक टू द बॉलर गेला बॉल आणि तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली फॉलो थ्रू मध्ये जिग्नेश पटेल कडून. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉलमध्ये 22 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक होईल. या पद्धतीने बॉल समोरून फिरवलाय. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सरळ बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सामने से गेंद जब स्विंग होती है तो बल्लेबाज का जो फुटवर्क है वो चरमरा जाता है. बल्लेबाज सोच रहे थे कि आगे जाएं या पीछे जाए. इससे पहले गेंद उनके इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास. चांगला बॉल, चांगलं कमबॅक जिग्नेश पटेलचं. उलटा खेळण्याचा प्रयत्न, पहिलेच मागे आपटला होता बॉल. जिग्नेशने पहिलेच ओळखलं होतं की काहीतरी वेगळं करायला जाईल अमित नाईक आणि बरोबर मागे खेचून टाकलेला बॉल होता. शरीराचा भेद घेतला. डॉट. दिस इज द क्वालिटी बॉलिंग इन अंडर प्रेशर फ्रॉम जिग्नेश पटेल. चांगली गोलंदाजी. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 22 धावा अजूनही करायचे आहेत. 15 गेंदे 22 रन. वड मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. वेगवान बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न विकेट कीपर कडून निसटला. डिरेक्ट हिटचा प्रयत्न लागला असता तर बाटुंगेचं काम झालं होतं, परंतु तोपर्यंत एक चिकी सिंगल, वेगवान सिंगल इथे कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 55. 21 धावा करायच्या. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 गेंदे 21 रन.
मैच बन गया है, बने रही हमारे साथ. व्हाट अ मैच, महामुकाबला, बॅटल ऑफ चॅम्पियन. 7 बाईक कोणता संघ जिंकेल, 11 बाईक कोणता संघ जिंकेल हे सांगणारी ही स्पर्धा आहे. हा सामना आहे, फायनल मॅच, ग्रँड फिनाले याच्यासाठी केला होता अट्टास की आता हा सामना गोड व्हावा. आणखीन एक वेळा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉक करायचा होता. विकेट कीपर कडून बॉल निसटतोय, त्याचा फायदा घेतलाय. बायचा इशारा ते पंच घोषित करत असताना आणखीन एक रन जाईल खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 56. कमाल की गेंदबाजी कर रहे जिग्नेश पटेल. देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल आणि 20 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. स्वीपचा प्रयत्न होता, उलटा फटका खेळायचा होता. परत एक वेळा विकेट कीपरने बॉल सोडलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते आणि बॅटने कदाचित आली असं दिसते की बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 19 रन करायचे आहेत. 19 from 12, 12 गेंदे 19 रन. बिल्कुल 50-50 अब ये मुकाबला हो चुका है. ये देखिए सब्सक्राइब मीटर चलता हुआ 9,41,948 लगभग मिशन 10 lakhs की तरफ बढ़ती हुई 70-70 स्पोर्ट्स. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले. देखिए ये जो अगला ओवर है कुणाल सर, पेनल्टी मेड ओवर है, 12-19 का इक्वेशन है. ये दोनों टीमों के गले की हड्डी बन गया है, ना उगले जाए ना निगले जाए. इसमें पिक्चर साफ होंगी कि ऊंट किस करवट बैठ रहा है, या ये भी हो सकता है कि आखिरी ओवर तक सेम सिचुएशन रहे. लेकिन पेनल्टी मेड ओवर जो होने जा रहा है वो किस गेंदबाज के हाथ में दिया जाएगा, और ये इंपॉर्टेंट ओवर है इस महामुकाबले का. एक्झॅक्ट, खूप महत्वाचं हे षटक आहे या सामन्यामधलं. कारण आता या मॅच मध्ये समीकरण असं आहे, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 19 धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या साईडला संघ रेड डेव्हिल समोर साईड डिंग डॉंग, रिग्नेश 11 दिल्ली धमाका या दोन टीमच्या दरम्यान फायनलची ही लढत आहे. अंतिम सामना 8 ओव्हरचा खेळवण्यात आला. सगळे सामने 6-6 षटकांचे खेळवण्यात आले आणि अंतिम सामना चांगलाच रंगतदार झालाय. सुरुवात धडाक्यात झाली, असं वाटलं की सामना एकतर्फा रंगतोय, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं. करण अंबालाचे ते 2 षटकं महत्वाचे ठरले आणि आता तर विजय गडवाली आहेच. 12 बॉल 19, विजय गडवाली. पुढचा बॉल हवेत आहे, हुक शॉट, फाईन लेग खाली, झेल खाली येतोय. यावेळेला कोणती चूक नाहीये, चांगला झेल टिपलाय जिग्नेशने. फलंदाज अमित नाईक आउट. म्हणजेच काय, आणखीन एक मोठा धक्का, 5वा फलंदाज बाद होतोय रेड डेव्हिल समर साइड डिंग डॉंगचा. बड़ी विकेट, डेंजर मैन को आउट किया. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से पुल करना चाहते थे, ऊपर लगी है और बढ़िया कैच. जिग्नेश पटेल ने ही उम्मीदें जगाई थी पिछले ओवर में और जिग्नेश पटेल ही इस कैच को पकड़ते हुए. अमित नाईक के आउट होने के बाद ये मैच और कट टू कट होता हुआ. आता हा सामना नक्कीच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं दिसतंय. कारण आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये 19 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. एका पाठोपाठ एक धक्के देत असताना टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाका मॅच मध्ये पलटवार सुरू झालाय. रिग्नेश प्रताप शेठ पाटील यांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, अर्पित चतुर्वेदीजी यांचा एका बाजूला संघ पाहायला मिळतोय रेड डेव्हिल समर साइड डिंग डॉंग. महत्वपूर्ण मॅच आहे, फायनल मॅच, ग्रँड फिनाले. अंतिम टप्प्यामध्ये सामना रंगत असताना धावा झाल्यात 57-57. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 11 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करणारा संघ रेड डेव्हिल समर साइड डिंग डॉंगला. मजारी या मॅच मध्ये फायनल मॅच आहे. हितेंद्र सिंग जडेजा, हितू जडेजा आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी. एक नामांकित बॅटर आहे, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि आता त्याच्यावर संपूर्ण दारोमदार असेल या मॅच मध्ये. विजय गडवाली पुढचा बॉल घेऊन हितू जडेजाच्या समोर. ऑन साइडला हलक्या हाताने ढकललाय. सौराष्ट्राचा हा खेळाडू आहे. 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि परत एक वेळा थांबलाय. बॅकअप चांगलं मिळतंय, त्याच्यामुळे मॅच ऑन. समीकरण बदलतंय. आता 18 धावा करायच्या येणाऱ्या 10 बॉल मध्ये. nicely played from Jadeja with the short back lift tucked away on the onside. I think Red Devils needing one massive hit here.
एक मोठा फटका मॅच मध्ये परत एक वेळा येतील रेड डेव्हिल समर साइड डिंग डॉंग आणि तो प्रयत्न करायला पाहिजे नितीन माटुंगे कडून. बोल तयार विजय गडवाली. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. परंतु आता बॉलिंग करणाऱ्या टीमने ते DRS वापरलाय, वाईड बॉलला चॅलेंज केलंय. बिल्कुल DRS लिया है, लेकिन एक बात तो है कुणाल सर के ऐसी स्थिति में वाइड गेंदे करना, ये आप देख सकते हैं दीपेश माली की सुकन्या को बहुत ही स्मार्ट चार्म फेस है, मुस्कुराती हुई. मैंने पहले ही कहा था ना वो बहुत बिंदास है. हो नक्कीच मायरा तिचं नाव आहे आणि तिला सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं. लेख म्हणजे ईश्वराचं अनमोल देणं, लेख म्हणजे अमृताचं बोल, जिच्या अस्तित्वाने होते सगळे क्षण अनमोल. आणि यावेळेला पंचांचा इशारा आलेला आहे वाईड बॉल. वाईड बॉल जो ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला होता तोच कायम ठेवलाय. रिव्ह्यू लॉस्ट. आता रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग या टीमच्या खात्यामध्ये 1 रनची वाढ होईल. टीमची धावसंख्या झाली आहे 59, 59 धावा. आता बॉल शिल्लक आहे 10 बॉलमध्ये धावा करायच्या 17, 10 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. विजय गडवाली गोलंदाजीसाठी, समोर नितीन माटुंगे. बॉल हवेत आहे, मागे चाललाय, फिल्डर येतोय झेल खाली, प्रयत्न सुरू आहे आणि परत एक वेळा कोणती चूक केली जाणार नाही. फलंदाज बाद होतोय. जिग्नेश पटेलने आतापर्यंत या मॅच मध्ये 3रा झेल टिपलाय. फलंदाज बाद. देखिए अभी बहुत खेल बाकी है. अगर ये फाइनल मुकाबला रेड डेविल समर साई डिंग डॉंग हार गई ना, तो फिर रात के ख्वाब में उनके जिग्नेश पटेल आएंगे. पहले जिग्नेश पटेल ने बहुत जबरदस्त ओवर डाला, बैक टू बैक 2 अच्छे कैचेस पकड़े हैं और दोनों बैट्समैन लूज शॉट खेल के आउट हुए. क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं विजय गढ़वाली. पेनल्टी मेड ओवर कर रहे हैं और ये मुकाबला अब और क्लोज होता हुआ, क्योंकि गेंदे बची है 9 और यहाँ से रन चाहिए 17. व्हाट अ मैच. 9 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. सध्या रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग गोरखपूर या टीमवर दबाव आलाय. अर्पित चतुर्वेदी जी आणि त्याचबरोबर सागर रमवानी यांचा संघ आहे रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग. दुसऱ्या बाजूला रिग्नेश प्रताप शेठ पाटील यांचा संघ आहे रिग्नेश 11 दिल्ली धमाका. हेमंजी बनियाल देखील सातत्याने त्या टीम बरोबर असतात आणि आता आपण पाहतोय या मॅचची कहाणी बदलली आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 17 धावा करायचे आहेत. 9 गेंदे 17 रन. व्हाट अ मॅच. अनेक कॅचेस सोडण्यात आले होते. सुपर संजूने देखील तो झेल सोडला. परत देखील पलटवार झालं. परत एक वेळा मॅच मध्ये आलेले आहेत रिग्नेश 11 दिल्ली धमाका. 25,500 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत. ऑनलाईन 70 स्पोर्ट्सवर या सामन्याचा आनंद घेतला जातोय आणि सातत्याने हे प्रेक्षक वाढतायत. आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले गेले होते. 1,26,700च्या वर प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले होते त्यावेळेला, ज्यावेळेला तो सामना रंगला होता खुल्या गटामध्ये. प्रेक्षणीय सामना रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ रायगड ठाणे आणि ती लढत अनेक प्रेक्षकांनी पाहिली. आता हाही सामना प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने पाहतात. त्यांचे स्वागत आहे. विजय गडवाली. ओ यॉर्करचा प्रयत्न चॉप केलाय पॉइंटला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव मिळते का ओव्हरथ्रो मध्ये? नाही. प्रयत्न चांगला आहे, बॅकअप चांगला आहे. परत एक वेळा जिग्नेश पटेल बॉल पर्यंत पोहोचलाय. धावा झाल्यात. आता स्कोर बोर्डवर 60 म्हणजे धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 16. बढ़िया चॉप स्ट्रोक खेला था सूरज केने ने. लोकल ATM की खिदमत ली है यहाँ पर बल्लेबाजी वाली टीम ने. मैन फ्रॉम गोरसई. 8 बॉल 16 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता रिक्वायर्ड रेट 12 वर गेलाय. तो मगाशी फक्त 8चा होता, कारण 4 ओव्हर मध्ये 32 करायच्या होत्या. आता 12 वर जाऊन पोहोचलाय रिक्वायर्ड रन रेट. त्याचं कारण आहे गोलंदाजी मध्ये तुफान आलंय, उफान आलंय. पुढचा बॉल, बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा. कॅच पकडलाय, मॅच पकडलाय असं दिसेल का? कारण या सामन्यामध्ये कलाटणी दिली आहे आता विजय गडवाली, त्याच्या अगोदर करण अंबालाने देखील. क्या कमाल का क्रिकेट हो रहा है. हर गेंद पे मैच का चेहरा बदलता हुआ. इनसाइड आउट खेलना चाहते थे. बढ़िया कैच. संजू कनौजिया थे विकेटों के पीछे. जश्न देखिए. व्हाट अ मैच. एक लम्हे लग रहा था विजय पावले खेल रहे थे. एक लम्हे लग रहा था कि मैच एक तरफा हो रहा है. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. इसीलिए क्रिकेट की खूबसूरती, क्रिकेट का ग्लैमर, क्रिकेट का चार्म कभी भी खत्म नहीं होगा. किताबों पे धूल जम भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है.
चांगला झेल कंबोजच्या माध्यमातून विकेट कीपर म्हणून तो यस्टनच्या बागे होता, थोडासा साईडला झाला आणि त्याच्यानंतर जजमेंट दाखवत असताना एक चांगला झेल. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे आता प्रसन्न पाटीलच्या जागेवर राजेश सोरटे, कारण प्रसन्न पाटील इथे आलेला आहे, म्हणजे तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गेला, ऍज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 9,42,000 सबस्क्रायबर आता कंप्लीट झाले. 70-70 स्पोर्ट्सचे नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅच ऑन आहे. नवीन हुड्डाने तो झेल टिपला होता ऍज अ विकेट कीपर. यस्टनच्या बागेत चांगली विकेट कीपिंग पाहायला मिळाली, थोडासा रिफ्लेक्सेस दाखवले त्याने. नवीन हुड्डा. 26,200 प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा. 60 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. फायनल अशीच पाहिजे कुठल्याही स्पर्धेची, ती चांगलीच रंगली आहे. पुढचा बॉल विजय गडवाली. ओ यावेळेला परत एक वेळा बाहेर निघाला, एम्पायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. आता चॅलेंज केलं जाईल का हे पाहायचं. नियस ते चॅलेंज केलेलं आहे. विकेट कीपर नवीन हुड्डा, कॅप्टन सगळ्यांनी इथे चॅलेंज केलंय. रिव्ह्यू आहे, एक रिटर्न झाला होता त्यांचा, 2 रिव्ह्यू आहेत, त्याच्यामुळे आता लगेच चॅलेंज करण्यात आलेला आहे आणि आता तपासलं जाईल वाइड बॉल आहे की नाही. यही वो गेंद है जो दोनों टीमों के बीच का फासला तय कर सकती है. देखना है, तीसरे अंपायर के पास डिसीजन को भेज दिया गया है. फील्डिंग साइड ने डीआरएस का इस्तेमाल किया है. कडक मॅच. वाईड बॉलचा निर्णय आलेला आहे टीव्हीवर आणि तुमच्या मेगा स्क्रीनवर. जास्त बाहेर निघणारा बॉल वाईड बॉल आलाय, त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन जाईल. वाईड बॉल ऍड होईल, टीमची धावसंख्या पुढे जाते. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 धावांची आवश्यकता. 7 गेंदे 15 रन. व्हॉट अ मॅच. सामना आता अंतिम टप्प्यामध्ये आणि कमालीचा रंगतदार इथे होत असताना पाहायला मिळतोय. ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है. विजय गढ़वाली इस सीजन की सबसे कीमती गेंद करने जा रहे हैं और राजेश सोरटे पहली मर्तबा बल्लेबाजी कर रहे हैं माजी केंद्रीय मंत्री चषक में. अब बॉलिंग करने वाली टीम के पास रिव्यू नहीं है. रिव्यू लॉस्ट. 61 लॉस ऑफ 7 विकेट. 7 फलंदाज बाद झालेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 7 मध्ये 15. विजय गडवाली तयार. ओ एक्सप्रेस बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत रेड डेविल समर साइड डिंग डोंग या टीमला. देखिए अभी भी स्कोर ऐसा नहीं कि जो बन नहीं सकता है, लेकिन स्कोर ऐसा है जो इस तरह के फाइनल के दबाव में मुश्किल भी है. 6 गेंदे और जीतने के लिए रन कितने चाहिए. एकदा जोरदार टाळ्या विजय गडवालीसाठी. 2 ओव्हरमध्ये 4 विकेट त्याने घेतले आणि मॅच मध्ये नक्कीच कलाटणी आणली आहे, कारण या सामन्यामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण ठेवलंय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत रेड डेविल समर साइड डिंग डोंगला. बिल्कुल 6 गेंदे 15 रन. क्या मुकाबला हो रहा है. पैसा वसूल मैच. और एक बात तो है कि दोनों बल्लेबाज जहां प्रेशर में, डेथ ओवर के लिए गेंदबाज भी प्रेशर में रहेंगे. 6 गेंदे 15 रन. ये जो गेंद लेकर जा रहे हैं ना सिक्सर की, ये 4 बाइक का फर्क है. ये गेंद इनके हाथ में है. ये 58,000 रुपए की एक गेंद है. 58,000 रुपए की एक गेंद करने जा रहे हैं. 4 बाइक का फर्क है. 7 और 11 58,000 की एक गेंद है उनके हाथ में. 70-70 की गेंद से खेली जा रही है मैच. सॉरी, ऑल इंडिया ओपन के मैचेस 70-70 की गेंद के तहत खेले जा रहे हैं. गिरामीन के मैचेस सिक्सर से. पिछली 70-70 की गेंद मैंने आपको बताया था, लेकिन ये गेंद 58,000 रुपए की है. चला तर मॅच कडे वळूया. शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. विजय गडवालीने काय बॉलिंग केली आहे. 4 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्यात. मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है. हार जीत तो बस वक्त की सवारी है, ऐसा बनाने लागेल या मैच में. अगर मैच यहाँ पर टाई हो जाती है तो यहाँ पर सुपर ओव्हर खेला जाएगा. सुपर ओव्हर असेल. सरोज प्रमाणिक पहिलाच यॉर्कर. चॉप करण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट. 5 बॉल 15. क्या गेंद की है वहां पे सरोज प्रमाणिक ने. परफेक्ट वाइड यॉर्कर. बल्ला चला भी दिया था सूरज केने ने. 5 गेंदे 15 रन. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता. 4 ओव्हर मध्ये 32 करायच्या होत्या टीम रेड डेव्हिल्स अमर साइड डिंग डोंगला. तिथून हा सामना इथपर्यंत आलाय. 5-15.
चेंज ऑफ पेस, कटरचा वापर केला होता, बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, कव्हर पॉइंटला विजय गडवालीने बॉल थांबवला, तोपर्यंत सिंगल इथे मिळत असताना आता धावा करायच्या 14, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 गेंदे 14 रन। अब यहाँ से रेड डिविल्स के लिए बड़ा शॉट आना जरूरी हो गया है, क्योंकि 4 गेंदे 14 रन। सरोज परमानिक जो कि कैप्टन है रिग्नेश 11 दिल्ली धमाका के। अंधारच नसता तर या चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमत उरली नसती आणि अगदी हे चमकणारे तारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले जे 2 संघ अंतिम मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात। 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता, 4 गेंदे 14 रन। बॅटच्या आतमध्ये लागलाय, फाईन लेगला फिल्डर आहे अविनाश बब्बूने हा बॉल अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल येते, 13 करायचे आहेत, 3 बॉल 13। रिग्नेश प्रताप शेठ पाटील या टीमचे संघ मालक आणि त्यांचे सगळेच मित्र सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात। चेहऱ्यावर आनंद आहे, परंतु अजूनही 3-13 हे समीकरण आहे आणि त्याचमुळे कुठल्या तरी एका टीमचे 3-13 आता या मॅच मध्ये वाजतील असं दिसतंय। कमाल का क्रिकेट हो रहा है, अभी भी मैच स्टिल ऑन। सोटे जो पहली मर्तबा उतरे हैं, लेकिन सूरज केने क्या हीरो बन जाएंगे? अपील अपील आणि ती उचलून धरली आहे, फलंदाज बाद होतोय। 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 12 धावा करायचे या मॅच मध्ये। पलटवार या मॅच मध्ये केलाय टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाका ने। कहां पे मैच था और कहां पे मैच गया है। जहां से योगेश पेनकर बैटिंग पावर प्ले में आउट हुए, वहां से मैच ने टर्न लिया इस फाइनल मुकाबले ने। हालांकि अगर देखें पहले ओवर में 13, दूसरे में 5, तीसरे में 22, जहां जिग्नेश पटेल ने बहुत कसा हुआ ओवर किया, वहीं से मैच पाले में आ गया। 2 गेंदों में 2 सिक्सर लगते हैं तो फिर सुपर ओवर में महामुकाबला चला जाएगा। मी न्यूट्रल प्रेक्षक असताना नक्कीच विचार करेन की या बॉलवर एक षटकार लागला पाहिजे तर पैसा वसूल सामना रंगेल आणि जे प्रेक्षक आता उभे राहिले त्यांना देखील तेच पाहिजे की हा बॉल खूप महत्वाचा आहे, एखादा मोठा हिट आला तर मॅच ऑन, मग ते समीकरण बदलेल। 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे। वीर रबारी न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी, 2 बॉल 13 धावा। सरोज प्रामाणिक बॉलिंग मार्कवर, शॉर्ट बॉल होता नाही, कनेक्शन चांगलं आणि त्याचमुळे रिग्नेश 11 दिल्ली धमाका विजयाच्या उंबरठ्यावर आहे हा संघ, कारण आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि 1 बॉल मध्ये 12 धावा करायचे आहेत। रिग्नेश 11 दिल्ली धमाका इस वक्त भिवंडी के श्री गुरुदत्त चौटा इड़वा मनकोली में धमाका करने की तैयारी में। अंपायर स्टंपला कोणी हात लावू नका असं त्यांना सांगा पहिलेच। लास्ट बॉल, एका बॉल मध्ये 12 धावा करायचे आहेत। माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक या मोठ्या फटक्या बरोबर सामना इथे फिनिश होण्याच्या दिशेने षटकार आलाय आणि हा सामना इथे जिंकलाय रिग्नेश 11 दिल्ली धमाका या टीमने। रिग्नेश प्रताप शेठ पाटील यांचा संघ जिंकतोय या स्पर्धेमध्ये। अभिनंदन हेमंतजी बनियाल, अभिनंदन रिग्नेश प्रताप शेठ पाटील या माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकावर खुल्या गटातून 11 बाईक जिंकण्याची किमया केली आहे रिग्नेश 11 दिल्ली धमाका या टीमने, परंतु काय सामना रंगला, फक्त 5 धावेने संघ पराभूत झालाय। रेड डेविल समर साइड डिंग डोंग, वेल प्लेड बॉयज। बिल्कुल योगेश पनकर हार्डलक, आपने बहुत बढ़िया क्रिकेट खेला, स्पेशली विजय पावले हार्डलक। कॉन्ग्रेचुलेशन रिग्नेश पाटिल एंड रिग्नेश 11 दिल्ली धमाका। कॉन्ग्रेचुलेशन मिस्टर करण अंबाला जिन्होंने बहुत टाइडी बॉलिंग की। कॉन्ग्रेचुलेशन सरोज परमानिक, अविनाश राणा एंड ऑल टीम एंड हार्ड लक वंस मोर। माजी केंद्रीय मंत्री चषक ओपन फॉर्मेट की चैंपियन टीम है रिग्नेश 11 दिल्ली धमाका। ये आप देख सकते हैं उनको सेलिब्रेशन होता हुआ, हेमंत जी बनियाल वहां पे नजर आ रहे हैं। ये डांस चलता हुआ फाइनल विजेता का, वहां पर हेमंत जी बनियाल साहब हैं, साथ में रिग्नेश पाटिल है। क्या जबरदस्त पलटवार किया इस मैच में, कॉन्ग्रेचुलेशन। तो एक फाइनल अब हुआ है, एक फाइनल होगा 12 तारीख को, लेकिन बने रहिए हमारे साथ। हम प्राइज क्लोजिंग सेरेमनी ओपन फॉर्मेट इंडिया के लिए आपको लिए चलते हैं वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या के पास।